आज आपण 12वीचा करंट इलेक्ट्रिसिटी हा जो चॅप्टर आहे त्या चॅप्टरचा एक्झरसाइज स्टार्ट करणार आहोत. हा एक्झरसाइज आपण 2 पार्टमध्ये बघणार आहोत. आपलं जे महाराष्ट्र स्टेट बोर्डचं जे बुक आहे ओके, त्या बुकच्या 228 आणि 229 ह्या पेजवरती तुम्हाला एक्झरसाइज दिलेला आहे. तर हा एक्झरसाइज आपण 2 पार्टमध्ये बघूया. पहिल्यांदा आपण काय करूया, न्यूमरिकल्स बघूया जी पेज नंबर 229 वरती आपल्याला दिलेली आहेत. ओके, आणि न्यूमरिकल्स आपली कुठून स्टार्ट होतात, तर स्टार्ट फ्रॉम क्वेश्चन नंबर 10 टू क्वेश्चन नंबर 20 अशी आपली न्यूमरिकल्स आहेत. पहिला न्यूमरिकल बघू 10 ते 20 आणि न्यूमरिकल झाल्यानंतर सगळ्यात शेवटी आपण क्वेश्चन नंबर 1 स्टार्ट करू. चूज द करेक्ट ऑप्शन, दॅट इज MCQ आपण स्टार्ट करणार आहे आणि टोटल किती 6 MCQ आहेत. आता आपण नेक्स्ट न्यूमरिकल्स स्टार्ट करूया. बुकमध्ये पेज नंबर 229 वरती तुम्हाला न्यूमरिकल्स दिलेली आहेत आणि पहिला क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 10. काय दिला बघा क्वेश्चन. ए बॅटरी ऑफ EMF 4 व्होल्ट अँड इंटरनल रेजिस्टन्स 1 ओहम इज कनेक्टेड इन पॅरलल विथ अनदर बॅटरी ऑफ EMF 1 व्होल्ट अँड इंटरनल रेजिस्टन्स 1 ओहम विथ देअर लाईक पोल्स कनेक्टेड टुगेदर. ह्या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय, तुम्ही 2 बॅटरीज तुम्हाला दिलेले आहेत आणि त्या दोन्ही बॅटरीज आपण काय केलेत, एकमेकांना पॅरलल कनेक्ट केलेत. फॉर एक्झाम्पल आपण इथे डायग्राम ड्रॉ करू. एक समजा ही पहिली बॅटरी आणि ह्या बॅटरीचा हा काय दिलाय, इंटरनल रेजिस्टन्स. आता पहिल्या बॅटरीचा EMF म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स किती दिलाय, 4 व्होल्ट आणि त्या बॅटरीचा इंटरनल रेजिस्टन्स किती दिलाय, 1 ओहम. आता ह्या बॅटरीला दुसरी बॅटरी बरोबर कशी जोडायची, पॅरलल. दिस इज पॅरलल. ओके, आता ह्या बॅटरीचा EMF आपण किती घेऊया, E2 जो तुम्हाला सांगितलेला आहे 1 व्होल्ट. ओके, आणि ह्या बॅटरीचा इंटरनल रेजिस्टन्स R2 तुम्हाला किती दिलाय, 1 ओहम. आणि तुम्हाला ब्रॅकेटमध्ये ह्या दोन्ही बॅटरीज कशा कनेक्ट करायचा हे सुद्धा सांगितलंय. विथ देअर लाईक पोल्स कनेक्टेड टुगेदर. दोन्ही बॅटरीचे लाईक पोल्स म्हणजे काय, सिमिलर पोल्स. म्हणजे पहिल्या बॅटरीचा पॉझिटिव्ह दुसऱ्या बॅटरीच्या पॉझिटिव्हला कनेक्ट करायचा, पहिल्या बॅटरीचा निगेटिव्ह दुसऱ्या बॅटरीच्या निगेटिव्हला कनेक्ट करायचा. ओके, पुढे काय सांगितलंय, द कॉम्बिनेशन इज युज्ड टू सेंड करंट थ्रू अन एक्सटर्नल रेजिस्टन्स 2 ओहम. आणि ह्या कॉम्बिनेशनचा म्हणजे ह्या 2 बॅटरीचा यूज आपल्याला कशासाठी होणार आहे, टू सेंड करंट थ्रू एक्सटर्नल रेजिस्टन्स. आणि त्या एक्सटर्नल रेजिस्टन्सची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 2 ओहम. ह्याला पण आपण कॅपिटल R विच इज 2 ओहम. कॅल्क्युलेट करंट थ्रू एक्सटर्नल रेजिस्टन्स. तर त्या एक्सटर्नल रेजिस्टन्समधून किती करंट फ्लो होईल असं आपल्याला विचारले. आता ह्यासाठी आपल्याला किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ यूज करायचा आहे, ज्याला आपण लूप थेरम असं म्हणतो. त्या अगोदर करंटची डायरेक्शन ऑफ कन्व्हेन्शनल करंट माहीत असणं आपल्याला खूप गरजेचं आहे. आता आपल्याला माहिती आहे एखाद्या बॅटरीमधून करंटची डायरेक्शन काय असते, तर फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी टुवर्ड्स द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी. आता ही पहिली बॅटरी आहे जिचा EMF किती आहे, E1. त्याच्यामुळे जो करंट फ्लो होणार आहे त्या करंटला आपण I1 म्हणूया. आणि तो करंट I1 बॅटरीच्या पॉझिटिव्ह कडून कुठं फ्लो होणार, बॅटरीच्या निगेटिव्हला. ठीक आहे, मग हा करंट I1. आणि ही बॅटरी आहे सेकंड बॅटरी ज्याचा EMF आहे E2. आणि ह्या बॅटरीमुळे जो करंट फ्लो होईल बॅटरीच्या पॉझिटिव्ह कडून बॅटरीच्या निगेटिव्हला त्या करंटला म्हणूया I2. मग हा I2 आणि हा I1 ह्या पॉइंटला एकत्र आले, त्यामुळे ह्या ब्रँचचा करंट किती होणार, ऑब्विसली I1 प्लस I2 ज्याला आपण काय म्हणूया I. आणि तो I1 प्लस I2 हा करंट कशातून फ्लो झाला, ह्या एक्सटर्नल रेजिस्टन्समधून. ओके, इथं सुद्धा किती असणार आहे, I1 प्लस I2. ह्या ठिकाणी करंट पुन्हा काय होणार, डिवाइड होणार. तर ह्या ब्रँचला करंट किती येणार, I2, कारण ह्या बॅटरीचा करंट आहे I2 जो बॅटरीच्या पॉझिटिव्ह कडून बॅटरीच्या निगेटिव्हला जाणार. मग I1 प्लस I2 मधून ह्या डायरेक्शनला I2 जर फ्लो झाला तर राहिला किती, I1 जो करंट कुठे जाणार, फर्स्ट बॅटरीच्या निगेटिव्हला. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ कन्व्हेन्शनल करंट. तुम्हाला एक तर गोष्ट समजली असेल, तुम्हाला विचारलं ह्या रेजिस्टर मधून किती करंट फ्लो होईल, तर ह्या रेजिस्टर मधून करंट फ्लो होतोय I1 प्लस I2. मग पहिल्यांदा आपण I1 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू आणि नंतर I2 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू आणि दोघांची ऍडिशन करू. ह्यासाठी आपण काय यूज करणार आहे, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. ओके, आता पहिल्यांदा किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ काय आहे हे जर आपण थोडंसं एक्सप्लेनेशन बघूया. ओके, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ किंवा ह्याला म्हणतात लूप थेरम. Okay, according to Kirchhoff's voltage law, algebraic sum of potential difference across
रेजिस्टर प्लस अल्जेब्रिक सम ऑफ EMFs ऑफ ए सेल और बॅटरी इज इक्वल टू 0. हा लॉ काय सांगतो, सगळ्या पोटेन्शियल डिफरन्सची काय करा, ॲडिशन करा, अल्जेब्रिक सम घ्या प्लस बॅटरीच्या सगळ्या EMFची काय करा, ॲडिशन करा आणि त्या सगळ्यांची सम किती आली पाहिजे, 0 आली पाहिजे. आता पोटेन्शियल डिफरन्स हा काय कन्सेप्ट आहे आपल्याला माहिती आहे. जर मी एक रेजिस्टर घेतला आणि त्या रेजिस्टरमधून I एवढा करंट फ्लो केला तर आपल्याला माहिती आहे ह्या रेजिस्टरच्या अक्रॉस एक व्होल्टेज ड्रॉप होणार आणि ते व्होल्टेज किती असणार आहे, I × R. I म्हणजे करंट फ्लोविंग थ्रू रेजिस्टर आणि R म्हणजे काय असणार आहे, ह्या रेजिस्टरचा रेजिस्टन्स. आणि या व्होल्टेजला रेजिस्टरच्या अक्रॉसचं जे व्होल्टेज आहे त्याला आपण म्हणतो पोटेन्शियल डिफरन्स. ओके, मग पहिल्यांदा तुम्हाला एवढं तर समजलं असेल की पोटेन्शियल डिफरन्स तुम्हाला कुणाच्या अक्रॉस मिळणार आहे, तर ह्या रेजिस्टरच्या अक्रॉस मिळणार आहे. मग सगळ्या पोटेन्शियल डिफरन्सची काय करायची आपण, अल्जेब्रिक सम प्लस EMF म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. तो कुठे मिळतो आपल्याला, सेलच्या अक्रॉस किंवा सेलचा EMF असतो. ह्या सेलचा EMF किती आहे, 4 व्होल्ट. ह्या सेलचा किती आहे, 1 व्होल्ट. अशा सगळ्या सेलच्या EMFची काय करायची, अल्जेब्रिक सम करायची आणि ती किती आली पाहिजे, 0 आली पाहिजे. आता ह्यांची ॲडिशन 0 कधी येऊ शकते, तर बघा काहींचं साईन पॉझिटिव्ह पाहिजे, काहींचं साईन निगेटिव्ह पाहिजे, तरच यांची ॲडिशन 0 येऊ शकते. त्यासाठी आपल्याला यूज होतो साईन कन्व्हेन्शनचा. तर साईन कन्व्हेन्शन काय सांगणार बघा, जर आपला जो लूप आहे, आता मला सांगा इथं आपण एक लूप घेऊया. लूप बघा, ह्या लूपला मी नाव देतो ABCDEF आणि A. हा मोठा लूप झाला. हा छोटा लूप आहे ABCFA आणि तिसरा लूप आहे FCDEF. असे किती लूप आहेत, 3 लूप आहेत. आता हा जो मोठा लूप आहे तो मी क्लॉकवाईज डायरेक्शननं सुद्धा ट्रेस करू शकतो. फॉर एक्झाम्पल ABCDEFA किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं सुद्धा ट्रेस करू शकतो, AFEDCBA. लूप तोच आहे. ओके, पण ट्रेसिंग मी काय केलं, क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज, तुम्ही कसंही ट्रेसिंग घेऊ शकता. ओके, मग आता साइन कन्व्हेन्शन काय सांगतं, इफ ट्रेसिंग ऑफ ए लूप इज सेम ॲज दॅट ऑफ डायरेक्शन ऑफ कन्व्हेन्शनल करंट. म्हणजे तुमच्या लूपचं ट्रेसिंग आणि कन्व्हेन्शनल करंट ह्या दोघांची डायरेक्शन जर काय असेल, सेम असेल, तर पोटेन्शियल डिफरन्स कसं असतं, निगेटिव्ह. मग आपण काय लिहिणार इथं, इफ ट्रेसिंग ऑफ लूप इज सेम ॲज दॅट ऑफ conventional current, then potential difference across resistor is negative, otherwise it is positive. लक्षात आलं, निगेटिव्ह असणार आहे. म्हणजे जर ट्रेसिंग लूपच्या ट्रेसिंगची डायरेक्शन आणि कन्व्हेन्शनल करंटची डायरेक्शन सेम असेल तर पोटेन्शियल डिफरन्स निगेटिव्ह असणार आहे, अदरवाइज ते काय असणार आहे, पॉझिटिव्ह. अदरवाइज पॉझिटिव्ह म्हणजे काय, इफ ट्रेसिंग ऑफ लूप इज अपोजिट टू डायरेक्शन ऑफ कन्व्हेन्शनल करंट देन पोटेन्शियल डिफरन्स इज पॉझिटिव्ह. लक्षात आलं. ओके, तुम्ही पहिलं लक्षात ठेवा, ऑटोमॅटिक दुसरं लक्षात राहू शकते की ट्रेसिंग ऑफ लूप आणि कन्व्हेन्शनल करंट सेम डायरेक्शनला असतील तर पोटेन्शियल डिफरन्स निगेटिव्ह घ्यायचं. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे IR. ठीक आहे. आता EMFचं साइन कन्व्हेन्शन, इफ वी ट्रॅव्हल फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह इनसाइड द सेल देन EMF इज निगेटिव्ह. म्हणजे जर तुम्ही सेलच्या आतून इनसाइड द सेल कसं ट्रॅव्हल झाला, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, म्हणजे ह्या डायरेक्शननं ट्रॅव्हल झाला तर EMF काय असणार आहे, निगेटिव्ह. उलट काय असणार, इफ वी ट्रॅव्हल फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह देन EMF इज पॉझिटिव्ह. जर तुम्ही कसं ट्रॅव्हल झाला, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह म्हणजे ह्या डायरेक्शनला ट्रॅव्हल झाला तर EMF काय असणार आहे, पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह देन EMF इज निगेटिव्ह. इफ वी ट्रॅव्हल फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह देन EMF इज पॉझिटिव्ह. हे लक्षात ठेवा. हे थोडक्यात मी सांगितलं. ओके, डिटेलमध्ये तुम्हाला थेरीमध्ये झालं असेल. आता पहिल्यांदा आपण काय करूया, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ किंवा किर्चॉफ्स सेकंड लॉ इन द लूप. कोणता लूप घेऊया, हा मोठा लूप घेऊया, क्लॉकवाईज डायरेक्शनला ABCDEFA. ह्या लूपमध्ये आपण काय करूया, अप्लाइंग किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ इन द लूप ABCDEFA. असं ट्रेसिंग कसं असणार आहे आपलं, A to B, B to C, C to D.
ह्या डायरेक्शनला आपलं ट्रेसिंग असणार आहे. ठीक आहे, चालू करू आपण इथून. आता हा लूप घेतलाय ना, तर ह्या लूपमध्ये ही मधली ब्रँच येणार नाही, मग हा रेजिस्टर आणि हा सेल ह्या लूपमध्ये येणार नाही, त्यामुळे ह्याला आपण अवॉइड करायचं. स्टार्ट कुठून करायचं, ए पासून, ए टू बी. तर पहिल्यांदा आपण पोटेन्शियल डिफरन्स घेऊ, म्हणजे आय इंटू आर. आता आय इंटू आर कुठे मिळणार पोटेन्शियल डिफरन्स, रेजिस्टरच्या अक्रॉस. मग ह्या लूपमध्ये टोटल दोनच रेजिस्टर आहेत, हा रेजिस्टर आणि हा रेजिस्टर. तर ट्रेसिंग कसं आहे, ए टू बी ह्या डायरेक्शनला. तर आय आर कोण असणार आहे, ह्या रेजिस्टरमधून किती करंट जातोय, I1 इंटू रेजिस्टन्स काय R1 आणि त्याची व्हॅल्यू काय 1, ती आपण डायरेक्टली पुट करू. ओके, I1 इंटू 1. आता I1 इंटू 1 म्हणजे काय झाला, IR झाला ना. त्याचं साईन काय असणार आहे, ट्रेसिंग कसं आहे आपलं ए टू बी, पण करंट कसं आहे बी टू ए. म्हणजे आपलं डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग ही कन्व्हेन्शनल करंटच्या अपोजिट आहे, त्यामुळे ह्याचं साईन काय असणार आहे पॉझिटिव्ह. नंतर बी, सी आणि डी ह्या लाईनमध्ये कोणताही रेजिस्टर नाही. नंतर ट्रेसिंग कसं आहे डी टू ई म्हणजे ह्या डायरेक्शनला. मग इथं रेजिस्टर कोण आहे 2 ओहमचा आणि यातून जाणारा करंट काय I1 प्लस I2. मग IR काय येणार, आय म्हणजे I1 प्लस I2 इंटू आर किती आहे 2 ओहम. आता इथं ट्रेसिंग कसं आहे डी टू ई आणि करंट कसं आहे ई टू डी, म्हणजे अगेन ट्रेसिंग करंटच्या अपोजिट आहे, त्यामुळे आय इंटू आरचं साईन काय येणार पॉझिटिव्ह. लक्षात आलं. ओके, आता ह्या ब्रँचला कोणताही रेजिस्टर नाही. मग आपण काय केलं, सगळे पोटेन्शियल डिफरन्सची काय घेतली, अल्जेब्रिक सम केली. प्लस काय असणार आहे अल्जेब्रिक सम ऑफ ऑल EMFs. आता ह्या लूपमध्ये मला वाटतं फक्त एकच काय आहे, सेल आहे, त्यामुळे एकच EMF असणार आहे. तर आपलं ट्रेसिंग कसं आहे लूपचं ए टू बी, म्हणजे आपण इनसाइड द सेल कसं निघालोय पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. तर हा EMF काय असणार आहे निगेटिव्ह आणि हा EMF किती आहे 4. मग ह्याला साईन काय येणार -4 अँड इज इक्वल टू 0. आता हे सॉल्व्ह करू. I1 इंटू 1 I1 प्लस 2 न मल्टिप्लाय करा आतमध्ये 2I1 प्लस 2I2 इज इक्वल टू -4 RHSला पाठवा, काय होणार +4. ओके, आता I1 प्लस 2I1 दॅट इज 3I1 प्लस 2I2 इज इक्वल टू 4. दिस इज इक्वेशन नंबर 1. ओके, आता आपल्याला आणखी एक इक्वेशन पाहिजे. आता आपण काय करूया, आणखी एक लूप आपण चूज करूया. ओके, आता कोणता लूप घेऊया बघा, तुम्ही एकतर हा लूप घेऊ शकता किंवा हा लूप घेऊ शकता, कोणताही घ्या. मी हा लूप सिलेक्ट करतो. सेकंड पॉइंट, अप्लाइंग किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ और किर्चॉफ्स सेकंड लॉ इन लूप. कोणता घेऊया, F C D E F इन क्लॉकवाइज सेन्स. ओके, क्लॉकवाईज घेतला, तुम्ही अँटी क्लॉकवाईज सुद्धा घेऊ शकता, काही अडचण नाही. पहिल्यांदा समेशन I इंटू आर IR. मग ट्रेसिंग कसं आहे F टू C, हे तर एक रेजिस्टर आहे, मग काय येणार I2 इंटू R2 आणि R2 किती आहे 1 म्हणजे I2 इंटू 1 आणि साईन काय येणार प्लस का. तर ट्रेसिंग कसं आहे F टू C, बघा ट्रेसिंग कसं आहे F टू C आणि करंट कसं आहे C टू F. ठीक आहे, नंतर C टू D ला रेजिस्टर नाही, नंतर आहे D टू E ला कुठला रेजिस्टर आहे 2 ओहमचा आणि करंट काय I1 प्लस I2. मग IR काय येणार I1 प्लस I2 म्हणजे I इंटू R काय असणार आहे 2. अगेन इथं ट्रेसिंग कसं आहे D टू E आणि करंट E टू D म्हणजे ट्रेसिंग करंटला अपोजिट आहे. ओके, त्यामुळे काय येणार पॉझिटिव्ह. आता ह्या ब्रँचला रेजिस्टर नाही. आता हे झालं समेशन IR प्लस समेशन E. आता ह्या लूपमध्ये फक्त एकच काय आहे EMF आहे म्हणजे सेल आहे. ओके, मग ट्रेसिंग कसं आहे आपलं F टू C म्हणजे इनसाइड द सेल आपण कसं निघालोय पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. मग हा EMF काय असणार आहे निगेटिव्ह म्हणजे -1 इज इक्वल टू 0. मग I2 प्लस 2 न मल्टिप्लाय करा 2I1 प्लस 2I2 इज इक्वल टू 1. मग 2I1 ॲज इट इज प्लस I2 प्लस 2I2 3I2 इज इक्वल टू 1. इक्वेशन नंबर 2. आता हे दोन्ही इक्वेशन सॉल्व्ह करणं आपल्याला जमतं. काय करायचं आपण, तर हे जे इक्वेशन आहे ह्या इक्वेशनला आपण 2 न मल्टिप्लाय करूया. ओके, फर्स्ट इक्वेशनला. मग फर्स्ट इक्वेशनला 2 न मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल 6I1 प्लस 2 इंटू 2 4I2 4 इंटू 2 इज इक्वल टू 8. आणि ह्या इक्वेशनला 3 न मल्टिप्लाय करू. मग काय येणार 3 इंटू 2 काय येणार 6I1 3 इंटू 3 9I2 इज इक्वल टू 3. आणि ह्या दोन्ही इक्वेशनचं एक आणि दोन इक्वेशनचं आपण काय करूया सबट्रॅक्शन. इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2. मग तुम्हाला माहिती आहे हे जे इक्वेशन आहे ह्या इक्वेशनची सायन्स चेंज होणार. ह्याचं काय येणार मायनस,
इथं प्लसचं मायनस, इथं पण प्लसचं मायनस. मग 6i1ला 6i1 कॅन्सल, 4i2 मायनस 9i2 मायनस 5i2, 8 मायनस 3 इज इक्वल टू 5. आपल्याला कोणाची व्हॅल्यू पाहिजे? i2ची. मग मायनस 5 इकडे डिवाइड करा. मग 5 अपॉन मायनस 5 मायनस 1 एम्पियर. ही मिळाली i2ची व्हॅल्यू. आता ही i2ची व्हॅल्यू इक्वेशन पुट इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये पुट करूया. मग इक्वेशन 1 काय होईल? 3i1 प्लस 2i2 2i2 आणि i2 किती आहे? मायनस 1 इज इक्वल टू 4. ओके, आता ह्या ठिकाणी लिहितो मी 3i1 2 इंटू मायनस 1 मायनस 2 इज इक्वल टू 4. 3i1 इज इक्वल टू मायनस 2 तिकडे गेल्यानंतर 4 मध्ये ॲड होणार, मग किती होणार? 6. सो वी गेट i1 इज इक्वल टू 6 अपॉन 3. 3 डिवाइड करा, मग 6 अपॉन 3 किती असणार आहे? 2 एम्पियर. ओके, मग तुम्हाला i1 मिळाला, i2 मिळाला. आपल्याला काय पाहिजे? करंट थ्रू रेजिस्टर. देअरफॉर करंट थ्रू एक्सटर्नल रेजिस्टर इज, आणि तो किती असणार आहे? I इज इक्वल टू i1 प्लस i2. ह्यातून जाणारा करंट किती आहे? I इज इक्वल टू i1 प्लस i2. i1 ची व्हॅल्यू काय? 2 एम्पियर प्लस i2 ची व्हॅल्यू काय? मायनस 1 एम्पियर. सो वी गेट फायनल आन्सर 2 मायनस 1 एम्पियर. सो 1 एम्पियर करंट is flowing through the external resistance of 2 ohm and this is our final answer. मला वाटतं आपल्या बुकमध्ये पण तेवढंच दिलेलं आहे. ठीक आहे, हे व्यवस्थित लिहून घ्या. आता आपण सेकंड एक्झाम्पल बघूया. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. काय दिलं बघा क्वेश्चन? 2 cells of EMF 1.5 volt and 2 volt having respective internal resistance of 1 ohm and 2 ohm are connected in parallel so as to send current in the same direction through an external resistance of 5 ohm. ओके, अगेन हे एक्झाम्पल मध्ये काय सांगितले? 2 सेल आपण एकमेकांना कसे कनेक्ट केलेत? पॅरलल. आणि दोन्ही सेलचा आपल्याला इंटरनल रेजिस्टन्स दिलेला आहे. हा पहिला सेल आणि हा दुसरा सेल. ठीक आहे, ह्या सेलचा EMF E1, ह्या सेलचा E2, ह्या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स R1 आणि ह्या दुसऱ्या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स R2. आणि हे दोन्ही सेल आपण एकमेकांना कसे कनेक्ट केलेत? पॅरलल. हे आपल्याला एक्झाम्पलमध्ये सांगितले. पुढे काय सांगितलंय? हे कसे कनेक्ट करायचे जेणेकरून हे दोन्ही सेल सेम डायरेक्शनला करंट फ्लो करतील. कशामधून? तर एक्सटर्नल रेजिस्टन्स मधून. सो दिस इज एक्सटर्नल रेजिस्टन्स. आता ह्या ठिकाणी तुम्ही एक प्रिकॉशन घ्यायची. काय घ्यायची? जर तुमची इच्छा असेल की ह्या दोन्ही सेलनी ह्या एक्सटर्नल रेजिस्टन्समधून सेम डायरेक्शनला करंट फ्लो केला पाहिजे, तर आपल्याला काय करावं लागेल की दोघांचे लाईक पोल्स म्हणजे सिमिलर पोल्स एकत्र कनेक्ट करावे लागतील. म्हणजे पहिल्या सेलचा पॉझिटिव्ह हा दुसऱ्या सेलच्या पॉझिटिव्हला, पहिल्या सेलचा निगेटिव्ह हा दुसऱ्या सेलच्या निगेटिव्हला. जर मी काय केलं? पहिल्या सेलचा पॉझिटिव्ह दुसऱ्या सेलच्या निगेटिव्हला कनेक्ट केला, दुसऱ्या सेलचा निगेटिव्ह पहिल्या सेलच्या पॉझिटिव्हला कनेक्ट केला. आता यांचे काय झाले? लाईक पोल्स आपण एकत्र कनेक्ट केलेले नाही. तर पहिल्या सेलमुळे कसा करंट फ्लो होणार? ह्या डायरेक्शनला, पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे. आणि दुसऱ्या सेलमुळे कसा करंट फ्लो होणार? ह्या डायरेक्शनला. मग इथं तुम्ही जर बघितलं व्यवस्थित तर करंटची डायरेक्शन एकमेकांना कशी झाल्या? अपोजिट. आपल्याला असं नको आहे. आपल्याला कसा पाहिजे की दोन्ही सेलमुळं ह्या एक्सटर्नल रेजिस्टन्समधून जाणारा करंट सेम डायरेक्शनला पाहिजे. लक्षात आलं? ओके, त्यासाठी लाईक पोल्स एकत्र कनेक्ट करायचे. मी तुम्हाला समजलं असेल, जे प्रिव्हियस एक्झाम्पल आहे त्याप्रमाणेच हे एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. आता मला सांगा, पहिल्या सेलचा EMF किती दिला आपल्याला? 1.5 व्होल्ट आणि दुसऱ्या सेलचा EMF किती आहे? 2 व्होल्ट. नंतर पहिल्या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स 1 ओहम आणि दुसऱ्या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स किती आहे? 2 ओहम. ओके, अजून काय सांगितलंय? एक्सटर्नल रेजिस्टन्सची व्हॅल्यू दिली आपल्याला. किती दिल्या? हा एक्सटर्नल रेजिस्टन्स 5 ओहम. आणि आपल्याला काय विचारलंय? फाइंड द करंट थ्रू द एक्सटर्नल रेजिस्टन्स. तर ह्या एक्सटर्नल रेजिस्टन्समधून जाणारा करंट फाइंड करा. म्हणजे प्रिव्हियस एक्झाम्पल होतं त्याप्रमाणेच आहे. त्यामुळे आपण थोडंसं जरा हे एक्झाम्पल स्पीडमध्ये बघूया. ठीक आहे. करंटची डायरेक्शन ऑफ कन्व्हेन्शनल करंट. आता E1 सेलमुळं किती करंट फ्लो होणार? I1 असं आपण मानू. ओके, E2 सेलमुळे किती होणार? I2. दोन्ही इथे एकत्र झाले त्यामुळे ह्या ब्रँचमधून किती फ्लो होणार? I1 प्लस I2, ज्याला मी काय म्हणणार? I.
आणि आय म्हणजे काय झाला, करंट फ्लोविंग थ्रू एक्सटर्नल रेजिस्टन्स, जो आपल्याला विचारलेला आहे. अगेन आपण I1 आणि I2 ची व्हॅल्यू सेपरेटली फाइंड करूया, नंतर दोघांची शेवटी ॲडिशन करू. ठीक आहे. ह्या ब्रँचला किती करंट जाणार I2 आणि ह्या वरच्या ब्रँचला किती जाणार I1. बघा मग I1 करंट कशातून फ्लो झाला, एक्सटर्नल रेजिस्टन्समधून, बॅटरीच्या पॉझिटिव्हकडून बॅटरीच्या निगेटिव्हला. I2 करंट कोणामधून फ्लो झाला, एक्सटर्नल रेजिस्टन्समधून बॅटरीच्या पॉझिटिव्हकडून बॅटरीच्या निगेटिव्हला. त्यामुळे ह्या दोन्ही करंटची डायरेक्शन सेम आहे आणि हे कधी पॉसिबल आहे, जर दोघांचे लाईक पोल्स आपण एकत्र कनेक्ट केले तर. ठीक आहे. ओके. आता फर्स्ट पॉइंट काय करायचं, अप्लाइंग किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. ठीक आहे. लूप कुठला घेऊया, A B C D E F आणि A. अप्लाइंग KVL इन लूप, हा मोठा लूप घेऊ, A B C D E F A असा इन क्लॉकवाईज डायरेक्शन. ठीक आहे. समेशन IR पहिल्यांदा, मग A to B मध्ये एक रेजिस्टर आहे, ह्यातून जाणारा करंट I1, रेजिस्टन्स R1 जी व्हॅल्यू आहे 1 ओहम. मग I1 R1 ची व्हॅल्यू काय येणार, I1 × 1, I1 × 1. आणि ट्रेसिंग कसं आहे, A to B आणि करंट कसा आहे B to A, त्यामुळं I × R चं साईन काय असणार आहे, पॉझिटिव्ह. ठीक आहे. B C D ह्या ब्रँचला कोणताही रेजिस्टर नाही. नंतर D to E करंट किती असणार आहे ह्या ब्रँचमधून, I1 + I2. मग हा झाला I × R कोण आहे 5 ओहम. अगेन ट्रेसिंग D to E आणि करंट E to D, म्हणजे ट्रेसिंगच्या डायरेक्शनला करंटची डायरेक्शन अपोजिट, त्यामुळे I × R चं साईन काय आलं, पॉझिटिव्ह. आता EFA ह्या ब्रँचला कोणताही रेजिस्टर नाही. आता काय घेऊया, ह्या लूपमध्ये असणारे सेल, ह्या लूपमध्ये फक्त एकच सेल आहे, हा सेल ह्या लूपमध्ये येत नाही, त्यामुळे हा कॅन्सल करायचा, हा घ्यायचा नाही. मग ह्या सेलसाठी आपण काय म्हणणार, ट्रेसिंग कसं आहे आपलं, A to B B to C. मग A to B, मग इनसाइड द सेल आपण कसं निघालोय, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, त्यामुळे हा EMF काय येणार, निगेटिव्ह, दॅट इज -1.5 अँड इट इज इक्वल टू 0. सॉल्व्ह करू. मग I1 + 5 मल्टिप्लाय करा, 5I1 + 5I2 इज इक्वल टू, हा RHSला पाठवा, म्हणजे होणार +1.5. I1 + 5I1 दॅट इज 6I1 + 5I2 इज इक्वल टू 1.5. इक्वेशन नंबर 1. लक्षात आलं. ओके. आता नेक्स्ट दुसरा पॉइंट, अप्लाइंग किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ इन लूप. हा लूप घेऊ, FC D E F, हा छोटा लूप घेऊ, अगेन इन क्लॉकवाईज डायरेक्शन. लक्षात येते. आता पहिल्यांदा F to C, ट्रेसिंग कसं आहे, F to C. हां, इथे काय येणार, I2 R2 आणि R2 किती आहे 2. अगेन ट्रेसिंग F to C, करंट C to F, त्यामुळे हा असणार आहे पॉझिटिव्ह. C to D ला रेजिस्टर नाही, D to E ला एक रेजिस्टर आहे, मग काय येणार, IR काय येणार, I1 + I2 इंटू काय येणार R, जो किती आहे 5. अगेन ट्रेसिंग आणि करंट एकमेकांना अपोजिट, तो साईन काय असणार आहे पॉझिटिव्ह, पण ह्या ब्रांचला रेजिस्टर नाही. अगेन पुन्हा पहिल्यापासून ट्रेसिंग कसं आहे F to C, मग इनसाइड द सेल आपण कसं निघालोय, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, त्यामुळे हा E2 काय येणार, निगेटिव्ह, म्हणजे -2 इज इक्वल टू 0. येणार 2I2 + 5 मल्टिप्लाय करा, 5I1 + 5I2 इज इक्वल टू 2. 5I1 ॲज इट इज 2I2 + 5I2 दॅट इज 7I2 इज इक्वल टू 2. इक्वेशन नंबर 2. आता काय करूया, 1 आणि 2 जर सॉल्व्ह करायचं असेल तर एक कुठली तरी टर्म कॅन्सल झाली पाहिजे. फॉर एक्झाम्पल I1 ला I1 कॅन्सल झाला पाहिजे किंवा I2 ला I2 कॅन्सल झाला पाहिजे. इथं आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर हा लूप जो आहे हा लूप मी क्लॉकवाईज घेण्याऐवजी जर अँटी क्लॉकवाईज घेतला असता, म्हणजे सेम लूप FEDCF, तर काय झालं असतं, ही साईन्स चेंज झाली असती, म्हणजे IR ला साईन निगेटिव्ह आलं असतं, ह्या IR ला पण निगेटिव्ह आलं असतं आणि EMFचं साईन पॉझिटिव्ह आलं असतं. म्हणजे फिरून पुन्हा तुम्हाला हेच इक्वेशन मिळणार आहे, तुम्ही चेक करू शकता. त्यामुळे ट्रेसिंग कसेही तुम्ही घेऊ शकता, लूप तुम्ही कसाही घेऊ शकता, क्लॉकवाईज घ्या किंवा अँटी क्लॉकवाईज घ्या. ओके. महत्वाचं इथं काय की करंटची डायरेक्शन तुम्ही व्यवस्थित दाखवली तर तुमचा आन्सर सेमच येणार. ओके. आता मग काय करू आपण, ह्या इक्वेशनला 5 न मल्टिप्लाय करू, इक्वेशन फर्स्टला. इक्वेशन फर्स्टला बघा 5 न मल्टिप्लाय करा, 5 × 6 किती येणार, 30I1
प्लस 5 इंटू 5 25 I2 आणि येणार 7.5. लक्षात आलं. ह्याला 5 मल्टिप्लाय केलं, ह्या इक्वेशनला 6 मल्टिप्लाय करू, मी किती आलं 30 I1 प्लस 42 I2 आणि 6 इंटू 2 काय ना 12. आणि ह्या दोन्ही इक्वेशनचं इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2चं काय करूया सबट्रॅक्शन करूया. ओके, मग ही लोअर इक्वेशनची साईन चेंज होणार, मायनस मायनस आणि मायनस. मग 30 I1 ला 30 I1 कॅन्सल. मग 25 I2 मायनस 42 I2 ह्याचं उत्तर किती येणार आहे, म्हणजे 42 मधून 25 मायनस करा आणि निगेटिव्ह साईन द्या, तर 17 I2 बरोबर इज इक्वल टू 7.5 मायनस 12. थोडक्यात आपण काय करणार, 12 मधून 7.5 मायनस करणार, आन्सर येणार आहे मायनस 4.5. ठीक आहे. आता आपल्याला कोणाची व्हॅल्यू पाहिजे, I2 ची. मग 17 काय करायचं, डिवाइड करायचं, ह्या मायनसला हे मायनस साईन कॅन्सल. मग काय आलं 4.5 अपॉन 17 अँपियर. ही कोणाची व्हॅल्यू झाली, I2 ची. I2 म्हणजे करंट फ्लोविंग थ्रू दिस सेकंड सेल, याचा EMF किती आहे 2 व्होल्ट. तर ह्या बॅटरीमुळं सर्किटमधून एवढा करंट फ्लो होतो, किती 4.5 अपॉन 17 अँपियर. हे आपण सॉल्व्ह करणार नाही, हे आपण ॲज इट इज ठेवूया. ओके, आता आपल्याला कोणाची व्हॅल्यू पाहिजे, I2 ची मिळाली, आता I1 ची व्हॅल्यू पाहिजे. मग काय करू, पुट इन इक्वेशन 1. ही I2 ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये काय करायची, पुट करायची. मग इक्वेशन 1 काय होईल, 6 I1 प्लस 5 इंटू I2 किती आहे 4.5 अपॉन 17 इज इक्वल टू 1.5. ओके, मग 6 I1 प्लस आता ह्या 5 काय करा, ह्या 4.5 ला मल्टिप्लाय करा. 5 इंटू 5 25 2, 5 इंटू 4 20 आणि 2 22, मग 22.5 ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन अपॉन काय असणार आहे 17 इज इक्वल टू 1.5. ओके, नेक्स्ट आता आपण काय करूया, ही जी प्लस टर्म आहे ती RHSला पाठवू, म्हणजे काय होईल मायनस होईल. मग आपल्याला काय मिळेल 6 I1 इज इक्वल टू RHSला कोण आहे ऑलरेडी 1.5 मायनस ही टर्म तिकडे गेलं होणार मायनस, मग काय होणार मायनस 22.5 अपॉन 17. लक्षात आलं. ओके, आता सॉल्व करूया. कसं सॉल्व करणार, द 1.5 अपॉन 1. आपल्याला इथं काय करावं लागेल, क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल, कारण यांचा डिनॉमिनेटर सेम नाही. मग 17 काय करा 1.5 ला मल्टिप्लाय करा. मग 17 इंटू 1.5 ह्याचा आन्सर येणार आहे 25.5. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस 1 22.5 ला मल्टिप्लाय केलं 22.5. खाली काय येणार डिनॉमिनेटरला 1 इंटू 17. लक्षात आलं. ओके, आता हे तुम्ही लिहून घ्या, हे मी आता पुसून टाकतो. Therefore 6 I1 इज इक्वल टू, आता ह्या दोघांचं काय करा सबट्रॅक्शन करा, 25.5 मायनस 22.5 किती येणार 3. मग 6 I1 इज इक्वल टू 3 अपॉन 17 ॲज इट इज. नंतर काय करायचं, आपल्याला I1 ची व्हॅल्यू पाहिजे ना, मग काय करूया, हा 6 इथं मल्टिप्लाय RHSला काय गेल्यावर काय होणार डिवाइड. सो I1 इज इक्वल टू 3 अपॉन 17 इंटू 6. आता ह्या ठिकाणी थोडासा जरा विचार करायचा, आपल्याला I1 ची व्हॅल्यू मिळणार आहे, I2 ची व्हॅल्यू ऑलरेडी आपल्याला मिळालेली आहे आणि आपल्याला फायनल आन्सर कधी मिळेल, ज्यावेळी आपण I1 प्लस I2 करणार. मग ह्या I2 मध्ये I1 आपण काय करणार आहे ॲड करणार आहे, तर ह्याचा डिनॉमिनेटर किती आहे 17. मग ह्याचा आपण डिनॉमिनेटर 17 राहिला तर ॲडिशन करणं सोपं होईल. मग आपण काय करू, मग इथं ह्या 6 ह्या 3 ला डिवाइड करू, मग किती येणार 0.5 अपॉन 17 अँपियर. ओके, आता फायनल आन्सर काय असणार आहे आपलं, करंट फ्लोविंग थ्रू एक्सटर्नल रेजिस्टर इज, किती आहे करंट फ्लोविंग थ्रू एक्सटर्नल रेजिस्टन्स I इज इक्वल टू I1 प्लस I2. मग I इज इक्वल टू I1 किती आला I1 0.5 अपॉन 17 प्लस I2 किती आहे 4.5 अपॉन 17. आता ॲडिशन सोपी झाली कारण ह्यांचा डिनॉमिनेटर सेम आला आहे. 0.5 प्लस 4.5 किती येणार 5 अपॉन 17 अँपियर.
दिस इज आवर फायनल आन्सर. दॅट इज करंट फ्लोविंग थ्रू एक्सटर्नल रेजिस्टन्स 5 ओहम इज 5/17 एम्पियर. आणि बुकमध्ये सुद्धा एवढंच आन्सर दिलेलं आहे. ठीक आहे, व्यवस्थित लिहून घ्या. क्वेश्चन नंबर 12. ए व्होल्टमीटर हॅज ए रेजिस्टन्स ऑफ 30 ओहम. एक व्होल्टमीटर आहे आणि त्या व्होल्टमीटरचा आपल्याला काय दिला आहे, रेजिस्टन्स, ज्याला आपण म्हणूया कॅपिटल आर, आणि तो किती आहे 30 ओहम. व्हॉट विल बी इट्स रिडिंग. तर तुम्हाला त्या व्होल्टमीटरचं रिडिंग विचारले. आता व्होल्टमीटर काय मेजर करतो, तर व्होल्टेज म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स मेजर करतो. मग व्होल्टमीटरचं रिडिंग म्हणजे आपल्याला विचारलं तिने काय, व्ही, कॅपिटल व्ही म्हणजे व्होल्टेज. ओके. व्हेन इट इज कनेक्टेड अक्रॉस ए सेल ऑफ 2 व्होल्ट. ज्यावेळी आपण तो व्होल्टमीटर, समजा फॉर एक्झाम्पल हा काय आहे व्होल्टमीटर, जो आपण कसा कनेक्ट करणार, अक्रॉस. व्हेन इट इज कनेक्टेड अक्रॉस ए सेल ऑफ EMF 2 व्होल्ट. तो व्होल्टमीटर आपण एक सेल आहे, ज्या सेलचा EMF आहे 2 व्होल्ट, त्याच्या अक्रॉस कनेक्ट केला. हॅव्हिंग इंटरनल रेजिस्टन्स 10 ओहम. आणि ह्या सेलचा आपल्याला काय दिलाय, इंटरनल रेजिस्टन्स म्हणजे स्मॉल आर दिलाय, आणि तो किती दिलाय आपल्याला 10 ओहम. ठीक आहे. आता मला सांगा करंट कसा फ्लो होणार, बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनल पासून बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला, आणि तो करंट आपण किती मानूया, I. आणि या व्होल्टमीटरचा रेजिस्टन्स किती आहे 30 ओहम. लक्षात आलं. अजून काय काय दिलं आपल्याला, ईची व्हॅल्यू दिल्या, सेलचा EMF 2 व्होल्ट, ह्या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स किती आहे 10 ओहम. लक्षात आलं. आता डायरेक्टली आपण फाइंड करू शकतो की हा व्होल्टमीटर किती रिडिंग दाखवणार, म्हणजेच व्होल्टेज आपल्याला विचारले, आणि व्होल्टेज काढण्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, अकॉर्डिंग टू ओम्स लॉ V इज इक्वल टू IR. ओके. पण इथं प्रॉब्लेम असा आहे की तुम्हाला व्होल्टेज कुणाचं विचारलंय, व्होल्टेज, किंवा तुम्हाला काय विचारलंय की हा व्होल्टमीटर किती रिडिंग दाखवणार. त्यामुळे इथं रेजिस्टन्स तुम्हाला कुणाचा घेतला पाहिजे, व्होल्टमीटरचा घेतला पाहिजे, कारण तुम्हाला या व्होल्टमीटरचं रिडिंग किंवा या व्होल्टमीटरनं शो केलेलं पोटेन्शियल डिफरन्स तुम्हाला विचारले. मग प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला करंट माहीत नाही. आता करंट काढण्याचा फॉर्म्युला अकॉर्डिंग टू ओम्स लॉ काय असतो, I इज इक्वल टू E/R इक्विव्हॅलंट. R इक्विव्हॅलंट म्हणजे इक्विव्हॅलंट किंवा टोटल रेजिस्टन्स ऑफ द सर्किट. ह्या सर्किटमध्ये किती रेजिस्टन्स आहेत, 2, एक व्होल्टमीटरचा आणि एक म्हणजे इंटरनल रेजिस्टन्स सेलचा. आणि हे दोन्ही रेजिस्टन्स, व्होल्टमीटरचा रेजिस्टन्स आणि इंटरनल रेजिस्टन्स कसे कनेक्ट केलेत, तर सिरीजमध्ये कनेक्ट केलेत. आता तुम्हाला कसं कळलं सिरीजमध्ये कनेक्ट केलेत, ज्यावेळी 2 रेजिस्टन्स सिरीजमध्ये असतात त्यावेळी त्यांच्यातून जाणारा करंट हा सेम असतो. मग बघा I करंट कशातून फ्लो होतोय, तर व्होल्टमीटरमधून किंवा व्होल्टमीटरच्या रेजिस्टरमधून, आणि तेवढाच करंट कशातून फ्लो होतोय, ह्या सेलच्या इंटरनल रेजिस्टरमधून. म्हणजे हे दोघं कसे आहेत, सिरीजमध्ये आहेत, आणि ह्या दोघांचा इक्विव्हॅलंट किती असणार आहे, R1 प्लस R2 म्हणजे कॅपिटल R प्लस स्मॉल r. त्यामुळे करंट किती आला, E/R इक्विव्हॅलंट किती असणार आहे, R प्लस स्मॉल r. ही झाली करंटची व्हॅल्यू, तिथं आपण पुट करूया. सो V इज इक्वल टू I किती असणार आहे, E/R प्लस R इंटू कॅपिटल R. व्हॅल्यूज पुट करा. E किती दिला आपल्याला 2 व्होल्ट, कॅपिटल R म्हणजे व्होल्टमीटरचा रेजिस्टन्स 30, स्मॉल r इंटरनल रेजिस्टन्स 10 इंटू कॅपिटल R अगेन 30. सॉल्व करा. हे 30 इंटू 2 काय होईल 60, किंवा आपण असं लिहू 2 अपॉन हे किती होणार 40 इंटू 30. ह्या 0ला 0 कॅन्सल, 3 इंटू 2 6, म्हणजे किती येणार, ह्या 2 आपण डिवाइड केलं तर किती येईल 3/2. मग फायनल आन्सर किती येणार, 2 ह्या 3ला डिवाइड करा 1.5 व्होल्ट. हा व्होल्टमीटर तुम्हाला किती रिडिंग दाखवणार, तर 1.5 व्होल्ट. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 13. A set of 3 coils having resistances 10 ohm, 12 ohm and 15 ohm are connected in parallel. आपल्याला 3 कॉइल्स दिलेत आणि त्या तिन्ही कॉइलचे आपल्याला रेजिस्टन्स दिलेत, आणि ते तिन्ही रेजिस्टन्स आपण कसे जोडलेत एकमेकांना, पॅरलल. ओके. मग डायग्राम कशी होईल, एकमेकांना पॅरलल. तर पहिला रेजिस्टन्स आहे 10 ओहम, दुसरा आहे 12 ओहम म्हणजे 12 ओहम, आणि तिसरा आहे 15 ओहम. हे तिन्ही रेजिस्टन्स आपण कसे जोडले, पॅरलल. पॅरललचा अर्थ काय असतो, तर ह्या एका पॉईंटला ह्या तिन्ही रेजिस्टरचं एक टर्मिनल कनेक्ट करायचं, आणि ह्या दुसऱ्या पॉईंटला ह्या तिन्ही रेजिस्टरचं दुसरं टर्मिनल एकत्र कनेक्ट करायचं. ह्याला आपण म्हणतो पॅरलल. ओके. पुढे काय सांगितलंय, धिस कॉम्बिनेशन इज कनेक्टेड इन सिरीज. आता हे जे कॉम्बिनेशन आहे
ते पुन्हा आपण सिरीजमध्ये कनेक्ट केले. कोणाबरोबर? धिस कॉम्बिनेशन इज कनेक्टेड इन सिरीज विथ सिरीज कॉम्बिनेशन ऑफ 3 कॉइल्स ऑफ द सेम रेजिस्टन्स. म्हणजे हे कॉम्बिनेशन पुन्हा आपण आणि एका कॉम्बिनेशन बरोबर सिरीजमध्ये जोडले आणि ते जे दुसरं कॉम्बिनेशन आहे हे पहिलं कॉम्बिनेशन आणि दुसरं कॉम्बिनेशन, ते दुसरं कॉम्बिनेशन आहे सिरीज कॉम्बिनेशन. कुठल्या रेजिस्टन्सचं? तर हेच 3 रेजिस्टन्स पुन्हा कसे जोडायचे? सिरीजमध्ये. म्हणजे 10 ओहम, नंतर 12 ओहम अँड लास्टली 15 ओहम. मग हे सिरीज कॉम्बिनेशन ह्या पॅरलल कॉम्बिनेशन बरोबर आपण कसं जोडलं? सिरीजमध्ये जोडलं. पुन्हा एकदा, धिस कॉम्बिनेशन इज कनेक्टेड इन सिरीज विथ सिरीज कॉम्बिनेशन ऑफ 3 कॉइल्स ऑफ द सेम रेजिस्टन्सेस. कॅल्क्युलेट द टोटल रेजिस्टन्स. मग तुम्हाला ह्या सर्किटचा काय विचारला आहे? टोटल रेजिस्टन्स अँड करंट थ्रू द सर्किट. आणि ह्या सर्किटमधून फ्लो होणारा करंट इफ द बॅटरी ऑफ EMF 4.1 व्होल्ट इज युज्ड फॉर ड्रॉइंग करंट. आपण ह्याच्या अक्रॉस एक काय जोडणार? बॅटरी. आपल्याला ती कनेक्ट करायला सांगितल्या आणि ह्या बॅटरीचा EMF आपल्याला किती सांगितला आहे? 4.1 व्होल्ट. ओके. आणि ह्या बॅटरीमुळं ह्या पूर्ण सर्किटमधून काय फ्लो होणार आहे? करंट फ्लो होणार आहे. करंट कसा फ्लो होणार? बॅटरीच्या पॉझिटिव्हकडून बॅटरीच्या निगेटिव्हला. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ करंट. ओके. तर आपल्याला माहिती आहे पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये करंट काय असतो? डिफरंट असतो. आता ह्या ठिकाणी करंट करंट काय होणार? 3 ब्रँचमध्ये स्प्लिट होणार. मग पहिल्या ब्रँचमधून किती करंट जाईल? I1, दुसऱ्या ब्रँचमधून I2, तिसऱ्या ब्रँचमधून I3. मग I1, I2, I3 पुन्हा ह्या पॉइंटला एकत्र येणार आणि ह्या ब्रँचमधून पुन्हा किती करंट फ्लो होणार? I. आता हे 3 रेजिस्टर कशा आहेत? सिरीजमध्ये. आणि सिरीजमध्ये करंट सेम असतो, त्यामुळे तिन्ही रेजिस्टरमधून सेम करंट जाणार आणि तो I करंट पुन्हा कुठे येणार? बॅटरीच्या निगेटिव्हला. लक्षात आलं? ठीक आहे. तर आपल्याला ते 2 गोष्टी विचारल्यात. पुन्हा एकदा, कॅल्क्युलेट द टोटल रेजिस्टन्स ऑफ द सर्किट. म्हणजे आपल्याला R इक्विव्हॅलंट विचारला आहे ह्या टोटल सर्किटचा. आणि काय विचारलंय? अँड करंट, टोटल रेजिस्टन्स अँड करंट आणि सर्किटमधून फ्लो होणारा करंट. आता पहिल्यांदा मला सांगा, हे जे कॉम्बिनेशन आहे हे कसं जोडलंय आपण? हे 3 रेजिस्टर कसे आहेत? पॅरलल. ह्यांचा पहिल्यांदा आपण इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स फाइंड करूया. तर पॅरलचा फॉर्म्युला असतो 1/RP is equal to 1/R1 plus 1/R2 plus 1/R3. So we can say that 1/RP is equal to 1/R1. R1 किती आहे? 10. 1/R2 12 plus 1/R3 15. ओके. आता हे सॉल्व करूया. आता हे सॉल्व कसं करायचं? 1/RP इज इक्वल टू, तिघांचाही डिनॉमिनेटर सेम नाही, पहिल्यांदा तो सेम करून घेऊया. मग काय करूया? ह्या 1/10ला 6 मल्टिप्लाय करू, 6 डिवाइड करू. मग काय होणार? 6/60. 6/10 इंटू 6 म्हणजे 60. इथं काय करू? 5 मल्टिप्लाय करू, 5 डिवाइड करू, प्लस 5/12 इंटू 5 म्हणजे 12 म्हणजे किती? अगेन 60. प्लस ह्या ठिकाणी काय करू? 4 मल्टिप्लाय आणि 4 डिवाइड. मग काय होणार? 4/15 काय असणार आहे? 60. तुम्हाला समजलं असेल. ह्या ठिकाणी आपण काय केला? तिघांचा डिनॉमिनेटर सेम केला. आता काय करा? तिघांच्या न्यूमरेटरची डायरेक्ट आपण ॲडिशन करू शकतो. 6 + 4 10, 10 + 5 15, दॅट इज 15 किती येणार? 60, दॅट इज 1/4. मग 1/RP किती आला? 1/4. मग ह्याच्यावर मला सांगा, इथं लिहूया. मग RP किती येणार? 1/RPचा रेसिप्रोकल म्हणजे 1/4चा रेसिप्रोकल किती येणार? 4 ओहम. मग हा झाला इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स ऑफ धिस पॅरलल कॉम्बिनेशन. मग ह्या तिघांचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स किती आला? 4. ह्या तिघांचा किती आला? 4. आता ह्या 4 ओहमला हे तिघं कसे जोडलेत? सिरीजमध्ये. मग डायग्राम काय होईल बघा. ह्या तिघांच्या बद्दल मी किती घेणार? 4 ओहम. बरोबर. ह्या तिघांच्या बद्दल 4 ओहम, कारण ह्या तिघांचा हा काय? इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स. आणि त्यांना हे 3 कसे आहेत? सिरीजमध्ये. मग पहिला कोण आहे? 10. दुसरा कोण आहे? 12 ओहमचा. आणि तिसरा किती आहे? 15 ओहमचा. आता ही नवीन डायग्राम झाली. आता ह्या ठिकाणी आपल्याला ह्याला पण 1 नंबर म्हणू. आता इथं 2 नंबर. आता ह्या चौघांचा आपल्याला काय पाहिजे? इक्विव्हॅलंट. आता हे चौघं कसे आहेत? सिरीजमध्ये. मग आपण काय म्हणणार? RS काय असणार? R1 प्लस R2 प्लस R3 प्लस R4. R1 किती आहे? 4 प्लस R2 10, R3 12 आणि R4 प्लस 15. ठीक आहे. यांची ॲडिशन करा.
10 + 4 14, 14 आणि 12 26, 26 आणि 15 36 अँड 5 41. सो 41 ओहम हा काय झाला इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स कोणाचा ह्या पूर्ण सर्किटचा आता मिळाला. ह्या तिघांचा किती आला 4 ओहम आणि ह्या 4 ओहमला हे तिघं कशात सिरीज मग चौघांची मी काय केली ॲडिशन केली मला पूर्ण सर्किटचा काय मिळाला इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स. सो आर इक्विव्हॅलंट किती असणार आहे 41 ओहम. लक्षात आलं. आता लास्टली आपल्याला काय विचारले करंट फ्लोविंग थ्रू सर्किट. तर आपल्या सगळ्यांना करंटचा फॉर्म्युला माहिती आहे अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ करंट इज इक्वल टू आय इज इक्वल टू ई अपॉन आर इक्विव्हॅलंट. आय इज इक्वल टू ई किती आहे 4.1 अपॉन आर इक्विव्हॅलंट किती आहे 41. आता हे मी असं लिहितो 4.1ला 41 इंटू 10⁻⁻1 अपॉन 41 बरोबर आहे ना. पॉईंट मी ह्या साईडला शिफ्ट केला 41ला 41 कॅन्सल. सो आय किती आला 10⁻⁻1 म्हणजेच 0.1 एम्पियर. दिस इज द करंट फ्लोविंग थ्रू धिस सर्किट 0.1 एम्पियर. ओके लिहून घ्या. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. क्वेश्चन नंबर 14. ए पोटेन्शियोमीटर वायर हॅज लेंथ 1.5 मीटर अँड रेजिस्टन्स ऑफ 10 ओहम. आपल्याला काय सांगितलं एक पोटेन्शियोमीटर वायर. आता पोटेन्शियोमीटर हे आपल्याला थेरीला झालं होतं. दिस इज पोटेन्शियोमीटर वायर. त्या पोटेन्शियोमीटर वायरला मी काय नाव देतो ए बी. आणि ह्या पूर्ण पोटेन्शियोमीटर वायरची आपल्याला काय दिलेली आहे लेंथ आणि रेजिस्टन्स. लेंथ किती आहे 1.5 मीटर अँड रेजिस्टन्स त्याला आपण म्हणूया हा पूर्ण वायरचा रेजिस्टन्स कशाने दाखवूया आपण कॅपिटल आर आणि तो आपल्याला सांगितला आहे 10 ओहम. ठीक आहे. इट इज कनेक्टेड इट इज म्हणजे धिस पोटेन्शियोमीटर वायर इज कनेक्टेड इन सेरीज विथ द सेल ऑफ EMF 4 व्होल्ट. ही वायर जी आहे ते आपण एका सेल बरोबर ज्या सेलचा EMF किती आहे ई किती सांगितलं ई आपल्याला 4 व्होल्ट आणि काय सांगितलं आहे इंटरनल रेजिस्टन्स 5 ओहम. ह्या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स ज्याला आपण म्हणतो स्मॉल आर किती आहे 5 ओहम. ही पोटेन्शियोमीटर वायर ह्या सेल बरोबर आणि सेलच्या इंटरनल रेजिस्टन्स बरोबर कशी कनेक्ट केली आपण सिरीजमध्ये. इट इज कनेक्टेड इन सेरीज विथ सेल ऑफ EMF 4 व्होल्ट अँड इंटरनल रेजिस्टन्स 5 ओहम. कॅल्क्युलेट पोटेन्शियल ड्रॉप पर सेंटीमीटर ऑफ द वायर. आणि तुम्हाला काय विचारलंय पोटेन्शियल ड्रॉप पर सेंटीमीटर ऑफ द वायर. ते नंतर बघू पहिल्यांदा सर्किट आपण कंप्लीट करूया. तर तुम्हाला माहिती आहे थेरीमध्ये आपण बघितले पोटेन्शियोमीटर वायर बरोबर सेल आणि ह्या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स नंतर कोण असते की असते आणि ह्या ठिकाणी एक एक्सटर्नल रेजिस्टन्स असतो ज्याला आपण रिओस्टॅट म्हणतो किंवा रेजिस्टन्स बॉक्स म्हणतो. दिस इज रिओस्टॅट. हा झाला एक्सटर्नल रेजिस्टन्स. म्हणजे आपण ॲक्च्युली पोटेन्शियोमीटर वायर बरोबर सेल आणि रिओस्टॅट हे कसे कनेक्ट करतो सेरीजमध्ये. पण आपल्याला इथं रिओस्टॅट किंवा एक्सटर्नल रेजिस्टन्स बद्दल काही सांगितलेलं नाही. त्यामुळे हे जी व्हॅल्यू आपण सध्या किती मानून चालणार आहे ह्या एक्झाम्पल पुरती 0. आपल्याला काय सांगितलंय की ह्या पोटेन्शियोमीटर वायर बरोबर एक सेल आणि त्या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स दोन्ही कसे कनेक्ट केलेत तर सेरीजमध्ये कनेक्ट केलेत एवढंच सांगितलंय. त्यामुळे सध्या आपण ही जी व्हॅल्यू कन्सिडर करायची नाही. हे झालं आपलं डायग्राम कंप्लीट झाली. आणि विचारले काय कॅल्क्युलेट पोटेन्शियल ड्रॉप पर सेंटीमीटर ऑफ द वायर. ओके आता मला सांगा ए पॉईंट कुठे जोडलाय बॅटरीच्या हायर पोटेन्शियलला आणि बी पॉईंट कुठे जोडलाय बॅटरीच्या लोअर पोटेन्शियलला म्हणजे निगेटिव्ह पॉईंटला निगेटिव्ह टर्मिनलला. आता हा सेल किती EMFचा सांगितलं आपल्याला सेल हॅव्हिंग EMF 4 व्होल्ट बरोबर. तर आपण काय म्हणणार ए पॉईंटचं पोटेन्शियल किती आहे 4 व्होल्ट. मग बी पॉईंटचं आपण किती म्हणणार 0 व्होल्ट. कारण ह्या दोन पॉईंटच्या अक्रॉस किती पोटेन्शियल डिफरन्स आलं पाहिजे 4 व्होल्ट आलं पाहिजे. म्हणजे ए पॉईंट ऑटोमॅटिकली कुठं झाला हायर पोटेन्शियलला आणि बी पॉईंट 0ला म्हणजे कुठं झाला लोअर पोटेन्शियलला. म्हणजे तुम्ही काय सांगू शकता जर तुम्ही A to B असं ट्रॅव्हल झाला जसं तुम्ही पुढे जाल तसं पोटेन्शियल काय होणार कमी कमी होत जाणार. बघा इथं किती आहे पोटेन्शियल 4 व्होल्ट 3 व्होल्ट 2 व्होल्ट 1 व्होल्ट आणि बीचं पोटेन्शियल किती आहे 0 व्होल्ट. म्हणजे जशी तुमची लेंथ वाढेल त्याप्रमाणे पोटेन्शियल ड्रॉप होतं. आणि आपल्याला तेच विचारलंय पुन्हा एकदा कॅल्क्युलेट पोटेन्शियल ड्रॉप पर सेंटीमीटर ऑफ द वायर. पर सेंटीमीटर म्हणजे दर एका सेंटीमीटरला कितीनं पोटेन्शियल कमी होणार आणि ह्यालाच म्हणतो आपण के. दॅट इज के म्हणजे काय पोटेन्शियल ग्रेडियंट. आणि पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे फॉल ऑफ किंवा ड्रॉप ऑफ पोटेन्शियल पर युनिट लेंथ. लक्षात येते दर युनिट लेंथला पर युनिट लेंथला कितीनं पोटेन्शियल ड्रॉप होतंय. ठीक आहे. आता पहिल्यांदा मला सांगा ही की जर मी क्लोज केली तर ह्या वायरमधून काय फ्लो होणार करंट बॅटरीच्या पॉझिटिव्हकडून
बॅटरीच्या निगेटिव्हला. आणि त्या करंटची व्हॅल्यू अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ किती असते? I इज इक्वल टू ई अपॉन आर इक्विव्हॅलंट ओहम्स लॉनुसार, बरोबर. मग I इज इक्वल टू ई अपॉन आर इक्विव्हॅलंट म्हणजे काय? पूर्ण सर्किटचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स. आता मला सांगा सर्किटमध्ये किती रेजिस्टन्स आहेत? वायरचा रेजिस्टन्स कॅपिटल आर आणि इंटरनल रेजिस्टन्स स्मॉल आर. हा तर आपल्याला दिलेला नाही. म्हणजे कॅपिटल आर आणि स्मॉल आर हे झाले इक्विव्हॅलंट. दोघांच्या पासून तुम्हाला काय मिळणार? इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स. आता हे दोघं आपण कसे जोडले? सिरीजमध्ये. वायर, कारण आपल्याला क्वेश्चनमध्ये सांगितले वायर बरोबर आपण सेल आणि इंटरनल रेजिस्टन्स सिरीजमध्ये जोडलेत. मग कॅपिटल आर म्हणजे वायरचा रेजिस्टन्स आणि स्मॉल आर हे दोघं कसे झाले? सिरीजमध्ये. मग दोघांचा इक्विव्हॅलंट किती येणार? कॅपिटल आर प्लस स्मॉल आर, दॅट इज R1 प्लस R2. ही झाली करंटची व्हॅल्यू. ठीक आहे, हे आपल्याला पुढे यूज होणार आहे. तर आपल्याला विचारले पोटेन्शियल ग्रेडियंट, फॉल ऑफ पोटेन्शियल पर युनिट लेंथ. ठीक आहे, काय फॉर्म्युला असतो? तर पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन दॅट टू पॉईंट्स, दॅट इज ए अँड बीच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स अपॉन एल. एल म्हणजे काय? ज्या दोन पॉईंटच्या अक्रॉसचं काय घेतलं? पोटेन्शियल डिफरन्स. त्या दोन पॉईंटच्या अक्रॉसची काय घ्यायची? लेंथ. मग ए आणि बीच्या अक्रॉसची लेंथ किती आहे? कॅपिटल एल. म्हणून VAB अपॉन कॅपिटल एल हा झाला आपला के, म्हणजे पोटेन्शियल ग्रेडियंट फाइंड करण्याचा फॉर्म्युला. आणि आपल्याला माहिती आहे V इज इक्वल टू IR अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ. V इज इक्वल टू IR. I किती आहे? E अपॉन R प्लस R. I ची व्हॅल्यू काय येणार? E अपॉन R प्लस R इंटू कॅपिटल R अपॉन L as it is. So K is equal to E किती आहे? 4 अपॉन कॅपिटल R 10, स्मॉल r 5, कॅपिटल R 10, लेंथ 1.5. 10 into 4 40 अपॉन 10 प्लस 5 15 आणि 15 into 1.5 किती येणार? 22.5. आता या 40ला 22.5 जर मी डिवाइड केलं तर मला उत्तर मिळणार आहे 1.778 व्होल्ट पर मीटर. आता व्होल्ट पर मीटर का? तर सगळ्या फिजिकल क्वांटिटीज तुम्ही SI युनिटमध्ये घेतल्यात. लेनचं SI युनिट, रेजिस्टन्सचं SI युनिट, EMFचं SI युनिट. मग केचं पण तुम्हाला काय मिळणार? SI युनिट. मग केचं SI युनिट काय? तर पोटेन्शियल डिफरन्सचं व्होल्ट आणि लेनचं मीटर. मग तुमचं आन्सर काय आलं? 1.778 व्होल्ट पर मीटर. व्होल्ट पर मीटर म्हणजे प्रत्येक एका मीटरला 1.778 व्होल्टनं पोटेन्शियल काय होते? ड्रॉप होते, म्हणजे कमी होते. म्हणजे आता ह्या पॉईंटला जेवढं पोटेन्शियल असेल तर तुम्ही 1 मीटर पुढे गेल्यानंतर एवढ्या व्हॅल्यूनं, एवढ्या व्होल्टनं पोटेन्शियल कमी होणार. लक्षात येते? पण आपल्याला काय विचारलंय? फॉल ऑफ पोटेन्शियल पर सेंटीमीटर विचारलंय. बघा, कॅल्क्युलेट पोटेन्शियल ड्रॉप पर सेंटीमीटर. आपण काय काढला? पर मीटर. म्हणजे ह्या मीटरचं काय केलं पाहिजे? सेंटीमीटर. आणि आपल्याला माहिती आहे मीटरचं सेंटीमीटर कसं करायचं? तर 1 मीटर इज इक्वल टू 10⁻² सेंटीमीटर. 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. मग के किती होणार? 1.778 व्होल्ट पर. हा किती आहे? 1 मीटर. 1 मीटरला मी येणार 10⁻² सेंटीमीटर. 1.778 10⁻² ला वर घ्या म्हणजे 10⁻² व्होल्ट पर सेंटीमीटर. हे झालं आपलं फायनल आन्सर. किंवा हे असं लिहूया आपण 0.01778 व्होल्ट पर मीटर. दोन्हीही बरोबर आहेत. सो दिस इज द पोटेन्शियल ग्रेडियंट. आणि बुकमध्ये पण एवढंच आन्सर दिलेला आहे. ठीक आहे, ओके, लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15. When two cells of EMF E1 and E2 are connected in series so as to assist each other. म्हणजे तुम्हाला काय सांगितलंय? दोन सेल दिलेत आणि त्या दोघांच्या EMF किती आहेत? E1 and E2. आणि ते सेल असे कनेक्ट करा सिरीजमध्ये जेणेकरून ते काय करणार? असिस्ट इच अदर. ओके, मग तुम्हाला हे वाचल्यानंतर समजलं असेल की हे एक्झाम्पल कोणत्या पॉईंटवर आहे. तर आपल्या थेअरीमध्ये आपण यूज ऑफ पोटेन्शियोमीटर हा जो पॉईंट स्टडी केला होता त्याच्यामध्ये पहिला यूज काय होता? कम्पेअर द EMFs ऑफ टू सेल E1 and E2. आणि ह्या कम्पॅरिझनच्या दोन मेथड होते. एक होती इंडिव्हिज्युअल सेल मेथड आणि एक होती कॉम्बिनेशन मेथड. म्हणजे दोन सेलचे EMF E1 आणि E2 हे कम्पेअर करण्याचे किती मेथड आहेत? दोन. इंडिव्हिज्युअल सेल मेथडनं पण आपण कम्पॅरिझन करतो आणि कॉम्बिनेशन मेथडनं सुद्धा कम्पॅरिझन करतो. मग हे कॉम्बिनेशन मेथड हा जो पॉईंट आहे त्याच्यावरती हे एक्झाम्पल डिपेंड आहे. ओके, मग हे दोन सेल आपण घेतलेत E1 आणि E2. हे तुम्हाला काय करायचे? कम्पेअर करायचे. कम्पेअर करायचे म्हणजे ह्यांचा रेशो घ्यायचा E1 अपॉन E2. मग हे कसे जोडलेत आपण सिरीजमध्ये? पण ते कसे कनेक्ट करा जेणेकरून ते एकमेकांना काय करणार? असिस्ट इच अदर.
देअर बॅलन्सिंग लेंथ ऑन पोटेन्शियोमीटर इज फाउंड टू बी 2.7 मीटर. मग तुम्हाला पहिल्यांदा जी बॅलन्सिंग लेंथ मिळणार, बॅलन्सिंग लेंथ म्हणजे काय, ज्यावेळी E1 आणि E2 एकमेकांना असिस्ट करतील, असिस्टला आपण म्हणतो सम, म्हणजे E1 प्लस E2 किंवा E2 प्लस E1, त्यावेळी तुम्ही काय करता, बाय युझिंग जॉकी काय करणार, ह्या वायरवरती, पोटेन्शियोमीटर वायरवरती टॅप करणार आणि एक नल पॉईंट शोधणार आणि त्या नल पॉईंटचं हायर पोटेन्शियल पासून, हा हायर पोटेन्शियलचा पॉईंट आहे पोटेन्शियोमीटर वायरचा, का, कारण तो हा बॅटरीच्या पॉझिटिव्हला जोडलाय. म्हणजे हायर पोटेन्शियल पॉईंट पासून त्या नल पॉईंटचं आपण काय करणार, लेंथ काय करणार, मेजर करणार आणि त्या लेंथला आपण म्हणतो L1 आणि ती लेंथ आपल्याला दिलेली आहे L1 किती आहे, 2.7 मीटर हे लेंथचं युनिट आहे. पुढे काय सांगितलंय, वेन द सेल्स आर कनेक्टेड इन सेरीज सो ॲज टू अपोज इच अदर. आता हे सेल असे कनेक्ट करा जेणेकरून ते एकमेकांना अपोज करतील. पहिल्यांदा काय सांगितलं, एकमेकांना असिस्ट करतील म्हणजे सम, आता एकमेकांना अपोज करतील म्हणजे डिफरन्स, म्हणजे E1 मायनस E2 किंवा E2 मायनस E1. त्यावेळी पुन्हा आपण काय करणार, अगेन जॉकीनं टॅप करणार आणि नल पॉईंट फाइंड करणार. समजा तो नल पॉईंट आपल्याला ह्या ठिकाणी मिळाला आणि त्या नल पॉईंटला मी काय म्हणणार, P डॅश. नंतर काय करणार, त्या P डॅशचं हायर पोटेन्शियल पॉईंट पासून लेंथ काय करायची किंवा डिस्टन्स काय करायचं, मेजर करायचं आणि ह्या लेंथला AP डॅश, ह्या लेंथला आपण म्हणतो बॅलन्सिंग लेंथ L2. पहिल्यांदा बॅलन्सिंग लेंथ आपल्याला मिळाली L1, आता मिळाली L2. ज्यावेळी ते दोन्ही सेल एकमेकांना काय करतील, अपोज करतील आणि ती बॅलन्सिंग लेंथ किती आहे, इज फाउंड टू बी 0.3 मीटर. लक्षात आलं, ठीक आहे. कम्पेअर द EMFs ऑफ टू सेल. मग हे दोन सेलचे जे EMF आहेत E1 आणि E2 हे काय करा, कम्पेअर करा, म्हणजे E1 अपॉन E2 आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग तुम्हाला आठवत असेल, थोडक्यात मी तुम्हाला प्रोसिजर सांगतो. ही रिव्हर्सिंग की आहे. पहिल्यांदा आपण काय करणार, 1 नंबर आणि 3 नंबरची की ही काय करणार, क्लोज करणार आणि 2 आणि 4 नंबरची ओपन ठेवणार. जर आपण आणि पहिल्यांदा आपण नल पॉईंट शोधणार, तो नल पॉईंट कुठं आला, ॲट पॉईंट P ला. मग इथे एक लूप तयार झाला बघा, P पासून गॅलोनोमीटर, पुन्हा ह्या ठिकाणी तुम्ही ह्या ट्रॅकनं तुम्ही जर ह्या ठिकाणी आला तर पुन्हा हा इथं जंप आहे, पुन्हा खाली येणार आणि पुन्हा E2 मधून, सेल E2 मधून तुम्ही कसं निघाला, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, म्हणजे E2 काय असणार आहे, पॉझिटिव्ह, कारण आपण साइन कन्व्हेन्शन बघितलंय, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. पुन्हा ट्रेसिंग आपलं ह्या ठिकाणी येणार, पुन्हा सेल E1 मधून आपण कसं जाणार, इनसाइड द सेल निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह आणि नंतर आपण कुठं आलो, पॉईंट A ला आणि नंतर पॉईंट P ला. अशा तऱ्हेने आपला लूप काय झाला, कंप्लीट झाला. मग E2चं साइन काय मिळालं, पॉझिटिव्ह, E1चं साइन काय मिळालं, पॉझिटिव्ह. मग नेट EMF झाला E1 प्लस E2. ह्याला आपण म्हणतो सम, म्हणजे कॉम्बिनेशन मेथडचं आणखी एक नाव आहे सम अँड डिफरन्स मेथड. मग दोन EMFची आपण काय केली, सम केली, नंतर ही बॅलन्सिंग लेंथ A पासून P पर्यंत मेजर केली, जी आपल्याला दिला 2.7 मीटर. नंतर काय करायचं, 1 आणि 3 ओपन करणार कीज आणि 2 आणि 4 काय करायच्या, क्लोज करायच्या. आता 2 आणि 4 क्लोज केल्यानंतर तुम्हाला नल पॉईंट आता दुसऱ्या ठिकाणी मिळणार, तो मिळाला P डॅशला. आता लूप कसा झाला बघा, P डॅश पासून तुम्ही स्टार्ट करायचं, ह्या ठिकाणी येणार तुम्ही, पुन्हा इथून येणार, आता तुम्ही इथून खाली जाणार आणि पुन्हा E2 मधून कसं जाणार, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, म्हणजे E2 काय आला, निगेटिव्ह. पुन्हा इथून जंप आहे, इथून वर जाणार, पुन्हा ह्या ठिकाणी खाली येणार आणि पुन्हा तुम्ही E1 मधून कसं जाणार, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, म्हणजे E1 काय आला, पॉझिटिव्ह. बघा E2 निगेटिव्ह आला होता, E1 पॉझिटिव्ह आला होता, ह्याला आपण म्हणणार E1 मायनस E2. मग ही झाली डिफरन्स मेथड. ओके, मग त्यावेळी तुम्ही पुन्हा काय करणार, A पासून P डॅश पर्यंत डिस्टन्स मेजर करणार, बॅलन्सिंग लेंथ आपण म्हणतो आपण त्याला AP डॅश, आणि ती बॅलन्सिंग लेंथ कशाने दाखवली आपण, L2 न, आणि ती किती आपल्याला दिला 0.3 मीटर. आता डायरेक्टली ह्याचा फॉर्म्युला आहे कॉम्बिनेशन मेथडचा किंवा सम अँड डिफरन्स मेथडचा, E1 अपॉन E2 इज इक्वल टू L1 प्लस L2 अपॉन L1 मायनस L2. हे थेरीला आपल्याला झालेलं आहे. ठीक आहे, E1 अपॉन E2 इज इक्वल टू L1 किती आहे, 2.7, L2 किती आहे, 0.3 अपॉन L1 किती आहे, 2.7 मायनस 0.3. सो वी गेट E1 अपॉन E2 इज इक्वल टू 2.7 प्लस 0.3 किती येणार, 3.0 अँड 2.7 मायनस 0.3 हे किती येणार, 2.4. हेच मी असं लिहू शकतो, 30 अपॉन 24 आणि 30 अपॉन 24 हे तुम्ही कॅल्क्युलेट जर केलं, म्हणजे तुम्ही 30ला 24 डिवाइड केलं तर तुम्हाला आन्सर मिळणार आहे 1.25. आणि याला युनिट नसणार आहे कारण हा सिमिलर क्वांटिटीचा रेशो आहे. ह्याचं युनिट होल्ट, ह्याचं युनिट होल्ट, होल्टला होल्ट कॅन्सल. सो 1.25 हे आपलं झालं फायनल आन्सर. ओके, ठीक आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल एक्झाम्पल नंबर 16. The EMF of a cell is balanced by a length of 120 centimeter of potentiometer wire. So this is the potentiometer wire, आणि हे इथून जे खाली आहे ते
ते काय झालं, प्रायमरी सर्किट ऑफ पोटेन्शियोमीटर. ओके, त्याच्यावरती आपण एक सर्किट ड्रॉ केलेलं आहे आणि सर्किट तुम्हाला बघून समजलं असेल की हे जे न्यूमरिकल जे आता आपण घेतोय ते कशावरती आहे, तर पोटेन्शियोमीटरचा जो सेकंड यूज आहे, यूज ऑफ पोटेन्शियोमीटर टू फाइंड द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल, ह्या पॉईंटवरती हे एक्झाम्पल डिपेंड आहे. आणि हा जो सेल दिला ज्याचा ईएमएफ किती आहे E1 आणि त्याचा इंटरनल रेजिस्टन्स किती आहे स्मॉल r, हा इंटरनल रेजिस्टन्स आपल्याला फाइंड करायचा आहे. लक्षात आलं. ओके, ही झाली आपली बॅटरी जी तुम्ही पोटेन्शियोमीटर बरोबर सिरीजमध्ये जोडलेली आहे. ह्या बॅटरीचा इंटरनल रेजिस्टन्स नाही फाइंड करायचा आपल्याला ह्या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स फाइंड करायचा आहे. पुढे जाऊन तुम्हाला समजेल की हे एक्झाम्पल इंटरनल रेजिस्टन्स ह्या पॉईंटवरती का डिपेंड आहे. तुम्हाला एक्झाम्पल वाचल्यानंतर लगेच लक्षात येईल. द ईएमएफ ऑफ ए सेल इज बॅलन्स्ड बाय ए लेंथ ऑफ 120 सेंटीमीटर. आता 120 सेंटीमीटर ही काय दिल्या, बॅलन्सिंग लेंथ दिल्या. तर आपण ही प्रोसिजर तुम्हाला जर आठवत असेल त्या प्रोसिजरमध्ये आपण काय करतो, तर पहिल्यांदा बाय युझिंग जॉकी आपण काय करणार, ही जॉकी A to B ह्या पोटेन्शियोमीटर वायरला वेगवेगळ्या ठिकाणी काय करणार, टॅप करणार आणि एक आपण P नावाचा नल पॉईंट काय करणार, फाइंड करणार. जे म्हणजे ही काय जॉकी. नल पॉईंट मिळाला म्हणजे ह्या गॅल्व्हॅनोमीटर मधून किती करंट जातो, 0 करंट जातो. गॅल्व्हॅनोमीटर शोज 0 डिफ्लेक्शन. लक्षात येते. आणि ज्यावेळी आपल्याला नल पॉईंट मिळेल तर त्या नल पॉईंटचं आपण काय करणार, ए पॉईंट पासून म्हणजे हायर पोटेन्शियल पॉईंट जो आहे, कारण हा बॅटरीच्या कुठे जोडला आहे पॉझिटिव्हला, या हायर पोटेन्शियल पॉईंट पासून नल पॉईंटचा आपण डिस्टन्स मेजर करणार, ज्याला आपण म्हणतो बॅलन्सिंग लेंथ. ओके, म्हणून काय सांगितलंय, ईएमएफ ऑफ ए सेल, दिस इज ईएमएफ ऑफ ए सेल इज बॅलन्स्ड बाय, हा ईएमएफ काय झाला, बॅलन्स झाला, बॅलन्स्ड बाय ए लेंथ ऑफ, किती आहे लेंथ, 120 सेंटीमीटर. सो दिस इज द बॅलन्सिंग लेंथ. ह्याला आपण काय म्हणूया, L1 म्हणूया. लक्षात येते. पुढं, वेन सेल इज शंटेड बाय ए रेजिस्टन्स ऑफ 10 ओहम. आता हा जो सेल आहे तो काय झाला, शंटेड बाय, शंटेड म्हणजे पॅरलल कनेक्ट करायचा. ह्या सेलला आपण काय कनेक्ट करणार, पॅरलल, एक 10 ओहमचा रेजिस्टन्स पॅरलल कनेक्ट करायचा. ओके, हा झाला सेकंड पार्ट ह्या न्यूमरिकलचा. ह्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती असणार आहे, 10 ओहम. पुढं, आता नंतर पुन्हा काय करणार, पुन्हा तुम्ही जॉकीनं टॅप करणार आणि तुम्ही नल पॉईंट फाइंड करणार. तो नल पॉईंट आता तुम्हाला ह्या पी पॉईंटला मिळणार नाही, दुसऱ्या पॉईंटला मिळणार. समजा तुम्हाला ह्या ठिकाणी मिळाला पी डॅश. नंतर एपी डॅश ही बॅलन्सिंग लेंथ तुम्ही काय करणार, मेजर करणार आणि त्या लेंथला मी काय म्हणतो, एपी डॅशला L2 म्हणतो. पुढे काय सांगितलंय पुन्हा एकदा, व्हेन द सेल इज शंटेड बाय ए रेजिस्टन्स ऑफ 10 ओहम द बॅलन्सिंग लेंथ इज रिड्युस्ड बाय 20 सेंटीमीटर. जी काय बॅलन्सिंग लेंथ होती ती 20 सेंटीमीटरनं काय झाली, रिड्यूस झाली. मग नवीन बॅलन्सिंग लेंथ किती असणार आहे, 120 मायनस 20 दॅट इज 100 सेंटीमीटर. लक्षात येते. म्हणजे ज्यावेळी हा रेजिस्टन्स नव्हता त्यावेळी बॅलन्सिंग लेंथ किती होती, 120 सेंटीमीटर. आणि हा रेजिस्टन्स मी या सेलला कसा कनेक्ट केला, पॅरलल, त्यावेळी मला बॅलन्सिंग लेंथ किती मिळाली, 100 सेंटीमीटर. असा याचा अर्थ होतो. ठीक आहे. फाइंड द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल. मग हा सेल जो आहे त्याचा इंटरनल रेजिस्टन्स म्हणजे स्मॉल r आपल्याला विचारलेला आहे. मग आपल्याकडं हे आपण थेरीला बघितलंय आणि हे डेरिव्हेशन सुद्धा आपल्याला झाले. मग डायरेक्टली आपल्याकडे फॉर्म्युला आहे, स्मॉल r इज इक्वल टू कॅपिटल R ब्रॅकेटमध्ये L1 अपॉन L2 मायनस 1. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण थोड्या वेळापूर्वी पोटेन्शियोमीटरचं जे पहिले एक्झाम्पल बघितलं होतं त्या एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं होतं, हे पोटेन्शियोमीटरचं प्रायमरी सर्किट आहे. त्याच्यामध्ये ह्या पूर्ण पोटेन्शियोमीटर वायरची लेंथ आपण कशाने दाखवतो, कॅपिटल L नं. आणि ह्या पोटेन्शियोमीटर वायरचा रेजिस्टन्स आपण कशाने डिनोट करतो, कॅपिटल R नं. लक्षात येते. पण इथं आपण R काय सांगितलंय, कॅपिटल R. बघा हा आपण लिहूया, R इज इक्वल टू 10 ओहम. हा कॅपिटल R म्हणजे ज्या सेलचा तुम्हाला इंटरनल रेजिस्टन्स फाइंड करायचा आहे त्या सेलला जो रेजिस्टन्स तुम्ही पॅरलल जोडता त्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू इथे घ्यायची, कॅपिटल R. कधी कधी काय होतं, एक्झाम्पलमध्ये तुम्हाला ह्या पोटेन्शियोमीटर वायरचा रेजिस्टन्स सुद्धा दिलेला असतो आणि ह्या सेलला पॅरलल जो रेजिस्टन्स कनेक्ट केला तो सुद्धा दिलेला असतो. मग आपलं काय कन्फ्युजन होतं की इथं कोणती व्हॅल्यू घ्यायची. तर हा रेजिस्टन्स म्हणजे कोण असणार लक्षात ठेवायचं, ज्या सेलचा तुम्हाला इंटरनल रेजिस्टन्स पाहिजे त्या सेलला जो पॅरलल रेजिस्टन्स कनेक्ट केलाय ती व्हॅल्यू ह्या ठिकाणी पुट करायची, जी ह्या ठिकाणी किती आहे, 10 ओहम. लक्षात आलं. ठीक आहे. मग स्मॉल r इज इक्वल टू कॅपिटल R किती आहे, 10, L1 किती आहे, 120 आणि L2 किती आहे, 100. हे काय सेंटीमीटरचं मीटरमध्ये करण्याची गरज नाही. जरी तुम्ही सेंटीमीटरचं मीटर केलं म्हणजे 120 इंटू 10⁻⁻² आणि 100 सेंटीमीटर इंटू 10⁻⁻², 10⁻⁻2 ला 10⁻⁻ कॅन्सल होणार आहे. कन्व्हर्जन नाही केलं तरी चालेल, -1. आता हे सॉल्व्ह करू आपण. 0 ला 0 कॅन्सल, किती येणार, 12 अपॉन 10 -1. हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 12 मायनस 10 अपॉन 10. हा 10 ला हा 10 काय झाला, कॅन्सल. सो वी गेट 12 मायनस 10 दॅट इज 2 ओहम. हा जो इंटरनल रेजिस्टन्स आहे
ह्या सेलचा, त्याची व्हॅल्यू किती आली 2 ओहम. सोपं आहे. ही डायग्राम सुद्धा तुम्ही एक्झाममध्ये ड्रॉ करण्याची गरज नाही, तुम्हाला समजण्यासाठी मी डायग्राम ड्रॉ केली, तुम्ही फक्त एवढंच लिहायचं. 2 मार्काचा क्वेश्चन आहे आणि हा फॉर्म्युला जर पाठ असेल तर तुम्हाला काही अडचण येणार नाही. सिंपल एक्झाम्पल होतं. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 17. ए पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ अलॉंग ए वायर इज. पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ त्यालाच आपण काय म्हणतो, पोटेन्शियल ग्रेडियंट, दॅट इज के. किती दिलं आपल्याला 5 × 10⁻³ व्होल्ट पर मीटर. म्हणजे पर मीटरला 5 × 10⁻³ व्होल्ट एवढा काय असणार आहे पोटेन्शियल ड्रॉप पर मीटरला. म्हणजे 1 मीटर तुम्ही पुढे गेल्यानंतर एवढ्या व्होल्टनं पोटेन्शियल ड्रॉप म्हणजे कमी होणार आहे, ज्याला आपण म्हणतो पोटेन्शियल ग्रेडियंट. पुढं, इफ द EMF ऑफ ए सेल बॅलन्सेस अगेन्स्ट ए लेंथ ऑफ 216 सेंटीमीटर. 216 सेंटीमीटर ही झाली बॅलन्सिंग लेंथ. मग काय सांगितलंय, ह्या सेलचा जो EMF आहे, समजा आपण इथं एकच सेल कनेक्ट करूया. हे कुठला कन्सेप्ट आहे तुम्हाला समजलं असेल, यूज ऑफ पोटेन्शियोमीटर बाय युझिंग इंडिव्हिज्युअल सेल मेथड. इंडिव्हिज्युअल सेल मेथडमध्ये आपण काय घेतो की 2 सेलचा EMF कंपेअर करतो. म्हणजे अगेन आपण काय फाइंड करणार, E1/E2. पण इंडिव्हिज्युअल सेलचा अर्थ काय, तुम्ही ॲट ए टाइम एकच सेल कन्सिडर करणार. म्हणजे मी काय करणार, K2 की काय करणार, ओपन करणार आणि K1 क्लोज करणार. मग ह्या पिक्चरमध्ये फक्त हा E1 सेलच असणार आहे, E2 नसणार आहे. तर मी E2 मी काढून टाकतो. ह्यालाच आपण म्हणतो इंडिव्हिज्युअल सेल मेथड. नंतर काय करायचं, K1 ओपन करायचे आणि K2 क्लोज करायचे. मग आता पिक्चरमध्ये कुठला सेल असणार आहे, E2 असणार आहे, E1 नसणार आहे. मग E1 ला आपण काढून टाकू शकतो. लक्षात येते, हे आपल्याला थेरीला झालेलं आहे. ओके, आता आपल्याला काय सांगितलंय, हा जो सेलचा EMF आहे बघा पुन्हा एकदा, इफ द EMF ऑफ द सेल म्हणजे E किंवा E1 बॅलन्सेस अगेन्स्ट ए लेंथ ऑफ 216 सेंटीमीटर. ह्याचा अर्थ काय, तर आपण काय करणार, जॉकीने काय करणार, डिफरंट पॉइंटला टच करून आपण एक असा पॉइंट शोधणार ज्या पॉइंटला तुमचा गॅलॉनोमीटर काय दाखवेल, नल डिफ्लेक्शन. सो P काय झाला, नल पॉइंट झाला. आता गॅलॉनोमीटर 0 डिफ्लेक्शन दाखवणार, म्हणजे ह्या लूपमधून म्हणजे ह्या सर्किटमधून करंट किती फ्लो होणार, तर 0 फ्लो होणार. लक्षात येते. आता कन्सेप्ट काय बघा, तर ज्यावेळी ह्या सर्किटमधून 0 करंट फ्लो होतो, कारण हा काय झाला तुमचा नल पॉइंट झाला, त्यावेळी सेलचा EMF म्हणजे काय असणार आहे, तर सेलच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स. हे आपल्याला झालेलं आहे बघा, V इज इक्वल टू E मायनस IR. हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, 11th मध्ये होता, ओहम्स लॉ अप्लाइड टू कम्प्लीट सर्किट. आता सर्किटमधून करंटच फ्लो होत नाही, लक्षात येते. मग IR म्हणजे काय, इंटरनल रेजिस्टन्सच्या अक्रॉस ड्रॉप होणारं व्होल्टेज. मग ते किती असणार आहे, 0 असणार आहे. मग इथं काय झालं, V इज इक्वल टू E. म्हणजे आपण काय म्हणणार, EMF ऑफ द सेल इज इक्वल टू V म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द सेल. सिमिलरली ज्यावेळी तुम्ही नल पॉइंट फाइंड करता, ह्याचा अर्थ काय, गॅलॉनोमीटर शोज 0 डिफ्लेक्शन, म्हणजे ह्या सर्किटमधून करंट फ्लो होत नाही. म्हणजेच आपण काय म्हणणार, ह्या सेलचा EMF किती असणार आहे, तर सेलच्या अक्रॉसचं जे पोटेन्शियल डिफरन्स आहे, म्हणजे AP च्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स, दॅट इज VAP इज इक्वल टू काय असणार आहे, EMF ऑफ द सेल. अँड अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर आपल्याला माहिती आहे V इज इक्वल टू काय असतो, KL. पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू K म्हणजे काय, पोटेन्शियल ग्रेडियंट इंटू L म्हणजे बॅलन्सिंग लेंथ. बॅलन्सिंग लेंथ म्हणजे A पासून P पर्यंत जे डिस्टन्स आहे त्याला आपण म्हणतो बॅलन्सिंग लेंथ. त्याला आपण म्हणूया L1 फॉर एक्झाम्पल. लक्षात येते. मग VAP ची व्हॅल्यू काय आली, K इंटू L1 इज इक्वल टू E. सो आपल्याला फॉर्म्युला काय मिळाला, E इज इक्वल टू K L1. लक्षात आलं, हा झाला आपला फॉर्म्युला. आणि ह्या फॉर्म्युला आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. ठीक आहे, मी थोडक्यात सांगितलं तुम्हाला. पुढे काय दिलंय वाचा, if the EMF of a cell balances against a length of 216 cm of this potentiometer wire, find the EMF of the cell. तर तुम्हाला सेलचा EMF विचारलाय, म्हणजे ह्या सेलचा EMF विचारलाय, ज्याला मी काय म्हणतो E1. ह्या सेलचा विचारलेला नाही, हे पोटेन्शियोमीटरचं बेसिक किंवा प्रायमरी सर्किट आहे. आपल्याला ह्या सेलचा EMF विचारलाय. ओके, तो किती येणार, E1 इज इक्वल टू K इंटू L1. ठीक आहे, तुम्ही हा फॉर्म्युला पाठ केला पाहिजे. ठीक आहे, मग E1 इज इक्वल टू K किती आहे, पोटेन्शियल ग्रेडियंट 5 इंटू 10⁻³ आणि L1 किती घेणार, ओके 216 सेंटीमीटर. आता ह्या ठिकाणी K दिला आपल्याला व्होल्ट पर मीटरमध्ये, त्यामुळे ह्या लेंथचं काय केलं पाहिजे, सेंटीमीटरचं मीटर केलं पाहिजे. मग 216 इंटू 10⁻² मीटर. मग L1 किती आला, 216 इंटू 10⁻². ओके, आता हे आपण सॉल्व करूया. 5 इंटू 216 इंटू 10⁻³ आणि 10⁻², दॅट इज 10⁻⁻5. आणि ह्या दोघांचं आपण जर मल्टिप्लिकेशन केलं तर तुम्हाला उत्तर मिळणार
1080 into 10⁻⁻5 व्होल्ट. सो दिस इज आवर फायनल आन्सर. किंवा हेच आपण असं लिहू शकतो 1 2 3 4 आणि 5 म्हणजे 0.01080 व्होल्ट. 1 2 3 4 आणि 5 हे किंवा हे दोन्ही आन्सर बरोबर आहेत. तुम्हाला या ठिकाणी कन्सेप्ट कळाला आहे का बघा. हा कन्सेप्ट आहे, मी तुम्हाला थेअरी सांगितले. हे जर माहीत असेल तर तुम्ही डायरेक्टली इथून एवढं तुम्ही लिहू शकता, सॉल्व्ह करू शकता. डायग्राम अगेन इथं काढण्याची गरज नाही. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. क्वेश्चन नंबर 18. द रेजिस्टन्स ऑफ पोटेन्शियोमीटर वायर इज 8 ओहम. अगेन आपल्याला इथं पोटेन्शियोमीटरचं प्रायमरी सर्किट ड्रॉ करावं लागेल. सो दिस इज द प्रायमरी सर्किट ऑफ पोटेन्शियोमीटर. दिस इज द पोटेन्शियोमीटर वायर AB. आणि ह्या वायर बरोबर आपण काय काय सिरीजमध्ये जोडतो हे आपल्याला माहिती आहे. आपण एक सेल घेणार, नंतर की हा सेलचा EMF E, आणि नंतर इथं रिओस्टॅट किंवा आपण त्याला म्हणतो रेजिस्टन्स बॉक्स किंवा त्याला आपण म्हणूया एक्सटर्नल रेजिस्टन्स. ओके, सेलचा इंटरनल रेजिस्टन्स पण असणार आहे, इथं मी दाखवलेला नाही. ओके, जर आपल्याला एक्झाम्पलमध्ये दिला असेल तर ह्या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स पण आपल्याला घ्यावा लागेल. ओके, द रेजिस्टन्स ऑफ पोटेन्शियोमीटर वायर, ह्या पोटेन्शियोमीटर वायरचा रेजिस्टन्स जो आपण कशानं डिनोट करतो हे आपल्याला झाले कॅपिटल R, आणि तो किती आहे 8 ओहम. अँड इट्स लेंथ, आणि ह्या पोटेन्शियोमीटर वायर AB ची लेंथ कॅपिटल L विच इज 8 मीटर. लक्षात आलं. ओके, पुढं द रेजिस्टन्स बॉक्स अँड 2 व्होल्ट बॅटरी आर कनेक्टेड इन सेरीज विथ इट. ह्या पोटेन्शियोमीटर वायर बरोबर आपण काय केलं, एक रेजिस्टन्स बॉक्स बरोबर आणि 2 व्होल्टची बॅटरी, म्हणजे ह्या सेलचा EMF दिलाय 2 व्होल्ट, 2 व्होल्टची बॅटरी आणि रेजिस्टन्स बॉक्स आपण ह्या वायर बरोबर पोटेन्शियोमीटर वायर बरोबर कसे जोडले, सेरीजमध्ये जोडले. हे आपल्याला दिलंय. व्हॉट शुड बी द रेजिस्टन्स इन द बॉक्स. तर आपल्याला ह्या रेजिस्टन्स बॉक्सचा रेजिस्टन्स विचारलाय, म्हणजे आपल्याला थोडक्यात एक्सटर्नल रेजिस्टन्स विचारलाय. ओके, what should be the resistance in the box if it is desired to have potential drop of 1 microvolt per mm. ह्या पोटेन्शियोमीटर वायरसाठी पोटेन्शियल ड्रॉप दिलाय. किती दिलाय पर mm ला 1 मायक्रोव्होल्टनं पोटेन्शियल काय होते, ड्रॉप होते, म्हणजे कमी होते. ह्याला काय म्हणतो हे आपल्याला माहिती आहे. इट इज कॉल्ड एज अ पोटेन्शियल ग्रेडियंट, दॅट इज K. ठीक आहे. आणि आपल्याला ह्या एक्सटर्नल रेजिस्टन्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. पहिल्यांदा ह्या काय करूया, मायक्रोव्होल्ट पर mmचं व्होल्ट पर मीटर करूया. तर आपल्याला माहिती आहे 1 मायक्रोव्होल्ट म्हणजे 1 × 10⁻⁻6 व्होल्ट, हे सगळ्यांना माहिती आहे बरोबर ना. आणि अपॉन हे काय1 mm म्हणजे 1 × 10⁻³ मीटर, म्हणजे मायक्रोव्होल्टचं व्होल्ट करताना 10⁻⁻6 न मल्टिप्लाय करा, mmचं मीटर करताना 10⁻³ न मल्टिप्लाय करा. ओके, आता हे किती येणार फायनल, हा 10⁻³ यातल्या 10⁻³ ला कॅन्सल, मग वर किती राहणार फक्त 10⁻³ व्होल्ट पर मीटर. दिस इज द पोटेन्शियल ग्रेडियंट, दॅट इज पोटेन्शियल ड्रॉप पर मीटर. किती आहे 10⁻³ व्होल्ट. ओके, आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे ही की क्लोज केली तर बॅटरीच्या पॉझिटिव्हकडून बॅटरीच्या निगेटिव्हला काय फ्लो होणार, करंट. आणि ह्या करंटची व्हॅल्यू किती असते अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ, I इज इक्वल टू E/R इक्विव्हॅलंट. ओके, आता R इक्विव्हॅलंट म्हणजे काय, सर्किटचा इक्विव्हॅलंट टोटल रेजिस्टन्स. आता कोणाकोणाचे रेजिस्टन्स आपल्याला दिलेत, वायरचा रेजिस्टन्स काय आहे कॅपिटल R बरोबर, आणि ह्या वायर बरोबर सेल आणि रेजिस्टन्स बॉक्स कसे जोडलेत सिरीजमध्ये. ठीक आहे, मग टोटल 3 रेजिस्टन्स आहेत सर्किटमध्ये. एक म्हणजे वायरचा रेजिस्टन्स कॅपिटल R, सेलचा इंटरनल रेजिस्टन्स स्मॉल r आणि एक्सटर्नल रेजिस्टन्स RE. मग हे तिघं कसे झाले 3 रेजिस्टन्स सिरीजमध्ये. मग तिघांचा इक्विव्हॅलंट काय येणार, R1 + R2 + R3. R1 म्हणजे कॅपिटल R वायरचा रेजिस्टन्स प्लस इंटरनल रेजिस्टन्स स्मॉल r प्लस एक्सटर्नल रेजिस्टन्स RE. पण आपल्याला ह्या एक्झाम्पलमध्ये इंटरनल रेजिस्टन्स सांगितलेला नाही, म्हणजे तो मे बी आपण 0 घेऊ शकतो किंवा ह्या ठिकाणी लिहिण्याची गरज नाही. फक्त आपण काय लिहिणार R + RE, पोटेन्शियोमीटर वायरचा रेजिस्टन्स प्लस एक्सटर्नल रेजिस्टन्स, कारण हे दोन्ही रेजिस्टन्स वायरचा आणि एक्सटर्नल एकमेकांना कसे कनेक्ट केले सिरीजमध्ये, हे आपल्याला एक्झाम्पलमध्ये सांगितले. सो आपल्याला करंटची व्हॅल्यू मिळाली E/R + RE. आता आपल्याकडं केचा डायरेक्टली फॉर्म्युला आहे. केचा फॉर्म्युला काय तर V/L, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस AB अपॉन लेंथ ऑफ AB. लक्षात येते. ठीक आहे, मग V किती असणार आहे I × R अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ, V इज इक्वल टू IR अपॉन L. अगेन I किती आहे E/R
आर प्लस आर ई ही कोणाची व्हॅल्यू झाली आयची इंटू आर अपॉन एल ॲज इट इज. आता आपल्याला कोणाची व्हॅल्यू पाहिजे आर ईची व्हॅल्यू पाहिजे. मग आर प्लस आर ई आपण घेऊया एल एच एसला. ही तर डिवाइड आहे, इकडे आल्यानंतर काय होणार मल्टिप्लाय. सो एल एच एसला काय येणार आर प्लस आर ई आणि के इकडे जाणार खाली डिनॉमिनेटरला. मग इकडे काय राहणार ई इंटू आर आणि के खाली आला मग के इंटू एल सॉल्व करा. मग आर प्लस आर ई ई किती आहे कॅपिटल ई 2 व्होल्ट, कॅपिटल आर 8, के किती आला बघा 10⁻³ एल किती आहे 8. सो आर प्लस आर ई इज इक्वल टू 8 × 2 16 किंवा इथं 8ला 8 काय करा कॅन्सल करा बरोबर. मग राहिलं काय 2/10⁻³ हे किती होणार 2 × 10⁻+3 10⁻³ न्यूमरेटरला घ्या. आपल्याला पाहिजे आर ईची व्हॅल्यू. मग आरला तिकडे पाठवा. आर तिकडे गेल्यानंतर काय होणार आर एच एसला मायनस होणार. ह्या ठिकाणी प्लस आहे तिकडे गेल्यावर मायनस होणार. 2 × 10⁻³ म्हणजे 2000 मायनस आर. मग आर ई इज इक्वल टू 2000 मायनस आर किती आहे 8. मग 2000 मधून 8 जर आपण मायनस केला तर आपलं उत्तर मिळणार 1992 ओहम. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ दॅट एक्सटर्नल रेजिस्टन्स दॅट इज रेजिस्टन्स फ्रॉम रेजिस्टन्स बॉक्स. मग तुम्ही रेजिस्टन्स बॉक्समधून एवढ्या व्हॅल्यूचा रेजिस्टन्स काय करणार सिलेक्ट केला त्यावेळी तुम्हाला पोटेन्शियल ड्रॉप एवढा मिळणार असं आपल्याला सांगितलं. ओके बुकमध्ये पण मला वाटतं एवढंच आन्सर दिलेलं आहे. ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन लिहून घ्या व्यवस्थित. क्वेश्चन नंबर 19 काय दिलं बघा क्वेश्चन. फाइंड द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स बिटवीन द टर्मिनल पॉइंट्स ई अँड सी. ई अँड सी हे जे दोन पॉइंट आहेत त्या पॉइंटच्या अक्रॉस आपल्याला काय फाइंड करायचं आहे टोटल किंवा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स. फाइंड द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स बिटवीन टर्मिनल पॉइंट्स ई अँड सी in the network shown in the figure below given that resistance of each resistor is 10 ओहम. प्रत्येक रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती सांगितली आपल्याला 10 ओहम. ती व्हॅल्यू आपण इथं लिहायची नाही कारण तुम्हाला समजले की प्रत्येक रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती आहे 10 ओहम आहे. आणि बुकमध्ये काय सांगितलंय फाइंड द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स बिटवीन टर्मिनल पॉइंट ए अँड बी. पुस्तकामध्ये सांगितले ए आणि बी हे जे दोन टर्मिनल पॉइंट आहेत त्यांच्या अक्रॉसचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स फाइंड करा. मग ते ए आणि बी हे पॉइंट आपण काय करणार ई आणि सी ने काय करायचे रिप्लेस करायचे. का ह्याचं रिझन काय बघा की आपल्याला पुस्तकात आन्सर सांगितलंय इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स आहे 14 ओहम 14 ओहम हे आपला आन्सर असणार आहे. तुम्हाला अगोदरच सांगून ठेवतो. मग ते आन्सर तुम्हाला करेक्ट पाहिजे असेल तर तुम्ही ए आणि बी ह्या दोन पॉइंटच्या अक्रॉस इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स फाइंड करायचा नाही तर तो ई आणि सीच्या अक्रॉस फाइंड करायचा. ही आपली करेक्शन आहे जरा लक्षात ठेवा. ठीक आहे आपण स्टार्ट करूया. पहिल्यांदा आपण करंट दाखवून घेऊया सर्किटमध्ये. आता हा सेल आहे त्या सेलचा ईएमएफ किती आहे ई आणि ह्या सेलमुळं बॅटरीच्या पॉझिटिव्हकडून बॅटरीच्या निगेटिव्हला किती करंट फ्लो होणार आपण असं मानूया तर आय करंट फ्लो झाला. तो कसा फ्लो होणार डायरेक्शन काय असणार आहे फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी टुवर्ड्स निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी. ठीक आहे तो आय करंट ह्या ठिकाणी आला. आता आपण असं म्हणूया की थोडा करंट ह्या रेजिस्टरमधून फ्लो होणार आणि राहिलेला करंट ह्या ब्रँचला जाणार. ठीक आहे मग ह्या ब्रँचचा करंट आपण किती मानू I1. मग ह्या ब्रँचला किती करंट फ्लो होईल तर I मायनस I1. लक्षात आलं. कारण बघा हा करंट जर आपण 5 एम्पियर घेतला किती घेतला 5 एम्पियर तर समजा थोडासा करंट इकडे जाईल आणि राहिलेला करंट आपण म्हणूया 3 एम्पियर इकडे गेला तर ह्या ब्रँचला किती जाणार 2 एम्पियर. मग हे तुम्ही कसं काढलं तर 5 मायनस 3 म्हणजे I मायनस I1. मग ह्या ब्रँचचा करंट झाला I मायनस I1. ठीक आहे मग ह्या ब्रँचमधून पण किती जाणार I मायनस I1. ठीक आहे इथून किती आला I1. आता पुन्हा काय होणार I1 जो करंट आहे तो थोडासा वरती जाणार आणि थोडासा ह्या रेजिस्टरमधून जाणार. ठीक आहे तर ह्या ब्रँचला करंट आपण किती मानूया I2. ओके मग ह्या ब्रँचला करंट किती जाईल I1 पैकी इकडे किती गेला I2. मग किती शिल्लक राहणार I1 मायनस I2 ह्या ब्रँचचा. आता I1 मायनस I2 आणि खालून किती आला I मायनस I1. बघा I1 मायनस I2 प्लस किती असणार आहे I मायनस I1. मग इथं काय होईल I1 ला I1 कॅन्सल. मग किती राहणार I मायनस I2. मग ह्या ब्रँचचा करंट किती असणार आहे I मायनस I2. कारण इकडून I1 मायनस I2 आला इकडून I मायनस I1 आला दोन्ही इथं ॲड झाले. मग ह्या ब्रँचचा करंट किती येणार I मायनस I2. लक्षात आलं. ठीक आहे आता I2
इकडून इथं पण किती असणार आहे I2 आणि ह्या ब्रँचला बी ह्या जंक्शनला काय होणार I2 आणि I मायनस I2 हे ॲड होणार. मग I2 ला I2 काय झाला कॅन्सल. मग राहिला किती I. मग इकडे किती करंट येणार I जो कुठे येणार बॅटरीच्या निगेटिव्हला. बघा बॅटरीच्या पॉझिटिव्ह कडून किती करंट गेला होता I आणि बॅटरीच्या निगेटिव्हला किती आला I. म्हणजे आपण जे दाखवलेलं आहे ते सगळं बरोबर आहे. ठीक आहे. आता आपण स्टार्ट करूया. आपल्याला काय फाइंड करायचं आहे तर पुन्हा एकदा फाइंड द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स बिटवीन द टर्मिनल पॉईंट्स E अँड C. E आणि C ह्या दोन पॉईंटच्या अक्रॉसचं आपल्याला इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स म्हणजे टोटल रेजिस्टन्स फाइंड करायचं आहे. त्यासाठी पहिल्यांदा फर्स्ट स्टेप अप्लाय किंवा अप्लाइंग किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ म्हणजे किर्चॉफ्स सेकंड लॉ इन द लूप. हा लूप घेऊया आपण कुठला F G H आणि पुन्हा F. हा जो लूप आहे F G H F ह्या लूपमध्ये आपण काय अप्लाय करायचा किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. आता किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे समेशन IR प्लस समेशन E इज इक्वल टू 0 म्हणजे अल्जेब्रिक सम ऑफ ऑल पोटेन्शियल डिफरन्सेस. सगळ्या पोटेन्शियल डिफरन्सची ह्या लूपमधल्या काय करायची ॲडिशन करायची. आता पोटेन्शियल डिफरन्स कोणाच्या अक्रॉस मिळतं तर रेजिस्टरच्या अक्रॉस मिळतं. मग किती रेजिस्टर आहेत ह्या लूपमध्ये 1 2 3 आणि 4 म्हणजे I इंटू R म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स तुम्हाला किती मिळतील 4 मिळतील. EMF सगळ्या EMFचे अल्जेब्रिक सम पण ह्या लूपमध्ये जो लूप घेतलाय त्या लूपमध्ये कोणताही EMF नाही इज इक्वल टू 0. ठीक आहे. आपण कुठून स्टार्ट करायचं आणि साइन कन्व्हेन्शन काय सांगितलं तुम्हाला IRचं पोटेन्शियल डिफरन्सचं. इफ डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग अँड डायरेक्शन ऑफ कन्व्हेन्शनल करंट बोथ आर इन द सेम डायरेक्शन देन पोटेन्शियल डिफरन्स इज निगेटिव्ह अदरवाइज इट इज पॉझिटिव्ह. हे आपल्याला झाले. मग कुठून स्टार्ट करायचं आपण F टू G हा एक रेजिस्टर आहे किती ओहमचा 10 ओहमचा. त्याचा करंट किती आहे I1. आपला पोटेन्शियल डिफरन्स काय IR. I म्हणजे किती असणार आहे I1 आणि R किती असणार आहे 10. ओके. आणि साइन काय असणार आहे ट्रेसिंग कसं आहे आपलं F टू G आणि करंट पण कसं आहे बघा F टू G. त्यामुळे करंट आणि ट्रेसिंग सेम डायरेक्शनला आहेत त्यामुळे पोटेन्शियल डिफरन्स काय आलं निगेटिव्ह. पुन्हा कुठे जाणार तुम्ही G टू H IR. I म्हणजे कोण आहे इथं I1 मायनस I2 इंटू R किती असणार आहे हा रेजिस्टन्स किती असणार आहे अगेन 10. अगेन ट्रेसिंग G टू H करंट पण G टू H म्हणजे हे काय झालं मायनस. पुन्हा ह्या आपण ब्रँचला येऊया. करंट किती आहे I मायनस I1 हा झाला I आणि R किती असणार आहे अगेन हा 10. पण इथं आपण ट्रेसिंग कसं आहे आपलं GHF असं आहे. ट्रेसिंग खाली आहे पण करंट कुठं आहे अपोजिट डायरेक्शनला आहे ट्रेसिंगच्या म्हणजे हा IR काय येणार पॉझिटिव्ह. पुन्हा ह्या ब्रँचला ट्रेसिंग आपला असा आहे आणि करंट असा आहे त्यामुळे इथं पण IR काय येणार पॉझिटिव्ह. I किती आहे इथं I मायनस I1 इंटू R किती आहे 10 आणि हा काय येणार पॉझिटिव्ह इज इक्वल टू 0. सॉल्व करा. हे किती झालं मायनस 10 I1 ओके मायनस 10 नात मल्टिप्लाय करा मायनस 10 I1 ह्या मायनस आणि 10 नात मल्टिप्लाय केलं हे मायनस मायनस काय झालं प्लस 10 I2 बरोबर ना. ठीक आहे. प्लस 10 न मल्टिप्लाय करा 10 I मायनस 10 I1 प्लस 10 न मल्टिप्लाय करा 10 I मायनस 10 I1 इज इक्वल टू 0. पहिल्यांदा आयच्या टर्म घेऊया 10 I किती होणार 20I. नंतर I1च्या मायनस 10 I1 मायनस 10 I1 मायनस 20 I1 अगेन मायनस 10 I1 आणि अगेन मायनस 10 I1 मी काय होणार मायनस 40 I1 बरोबर. ठीक आहे. आता कोण राहिला I2 10 I2 एकच आहे 10 I2 इथे येणार प्लस 10 I2 इज इक्वल टू 0. ठीक आहे. हे दिसतं का तुम्हाला जरा बघा आपण चेक करूया. ओके. ठीक आहे. आता नेक्स्ट आता ह्या पूर्ण टर्मला मी काय करतो 10 न डिवाइड करतो. मला काय मिळणार 10 न डिवाइड केल्यानंतर 2I मायनस 4I1 प्लस I2 इज इक्वल टू 0. दिस इज इक्वेशन नंबर 1. काय आलं इक्वेशन नंबर 1 2I मायनस 4I1 प्लस I2 इज इक्वल टू 0. लक्षात आलं. हे झालं ह्या लूपसाठी. आता सेम
KVL आपण ह्या लूपमध्ये अप्लाय करूया. मग 2 नंबरचा पॉईंट, अप्लाय KVL इन द लूप G A B H G. ठीक आहे. G2A ट्रेसिंग कसं आहे, G2A रेजिस्टर 10 आणि करंट I2 इंटू 10 IR. साईन काय असणार आहे, ट्रेसिंग आणि करंट सेम डायरेक्शनला मायनस. पुन्हा A to B ट्रेसिंग A to B, करंट पण A to B, त्यामुळे हे पण काय असणार आहे मायनस. किती असणार आहे 10 आणि करंट काय असणार आहे I2. मग I म्हणजे कोण असणार आहे I2 आणि रेजिस्टर R किती असणार आहे 10. ठीक आहे. पुन्हा ट्रेसिंग कसं आहे B to H, पण करंट कसं आहे H to B, त्यामुळे हे काय असणार आहे प्लस. किती असणार आहे करंट I मायनस I2 आणि रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती असणार आहे 10 ओम IR. पुन्हा H to G ट्रेसिंग H to G, करंट G to H. अगेन ही टर्म पण काय असणार आहे पॉझिटिव्ह. करंट I1 मायनस I2 इंटू रेजिस्टन्स 10 इज इक्वल टू 0. ह्या आपण लूपमध्ये EMF नाही, मी फक्त आपण काय घेतलं समेशन IR, पोटेन्शियल डिफरन्सची ॲडिशन समेशन. हे काय येणार मायनस 10 I2 मायनस 10 I2 प्लस 10 मल्टिप्लाय करा 10I मायनस 10 I2, 10 ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केलं प्लस ह्या 10 पण आत मल्टिप्लाय करा 10 I1 मायनस 10 I2 इज इक्वल टू 0. नेक्स्ट पहिल्यांदा आयच्या टर्म बघा, आयची किती टर्म आहे एकच आहे, मग काय येणार 10I. नंतर I1च्या टर्म बघा ते पण एकच आहे, काय येणार प्लस 10 I1. आता I2च्या टर्म बाकीत राहिल्या मायनस 10 I2 मायनस 10 I2 मायनस 20 I2 मायनस 10 I2 मायनस 30 I2 आणि मायनस 10 I2 म्हणजे मायनस 40 I2 इज इक्वल टू 0. म्हणजे उत्तर काय आलं आपलं 10I प्लस 10 I1 मायनस 40 I2 इज इक्वल टू 0. अगेन पूर्ण इक्वेशनला 10 डिवाइड करा, मग काय येणार I प्लस I1 मायनस 4 I2 इज इक्वल टू 0. इक्वेशन नंबर 2. ओके. आता नंतर थर्ड अगेन अप्लाइंग KVL इन द लूप. आता कोणता लूप घेऊया, हा लूप झाला, हा लूप झाला, आता एक लूप राहतोय हा EF HB C D E. ठीक आहे. ह्या लूपमध्ये पुन्हा काय अप्लाय करूया किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. स्टार्ट करून करायचं E to F, इथं एकही रेजिस्टन्स नाही. F to H, मग F to H मध्ये 2 रेजिस्टन्स आहेत, मग IR काय येणार, इथं I कोण असणार आहे I मायनस I1 इंटू R किती असणार आहे 10. आता साईन काय येणार ट्रेसिंग ह्या डायरेक्शनला आहे, करंट पण ह्या डायरेक्शनला आहे म्हणजे मायनस. पुन्हा ट्रेसिंग पण अपवर्डला आहे, करंट पण अपवर्डला आहे, त्यामुळे हा पण मायनस येणार ना इथं. IR म्हणजे किती असणार आहे I मायनस I1 इंटू काय 10. लक्षात आलं. पुन्हा H to B करंट किती आहे I मायनस I2 इंटू रेजिस्टन्स किती 10 ओहम. ट्रेसिंग अपवर्ड, करंट पण अपवर्ड, म्हणजे हे काय झालं मायनस. पुन्हा B to C मध्ये काय नाही, C to D मध्ये पण रेजिस्टन्स नाही आणि D to E मध्ये पण रेजिस्टन्स नाही. हे झालं समेशन IR. पण ह्या लूपमध्ये EMF आहे, मग समेशन E पण असणार आहे, पण एकच EMF आहे बघा ह्या लूपमध्ये, कोणता हा. मग EMFचं साइन कन्व्हेन्शन काय असतं, इफ यू ट्रॅव्हल फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह इनसाइड द सेल EMF इज पॉझिटिव्ह अँड इफ यू ट्रॅव्हल फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह देन EMF इज निगेटिव्ह. आपण लूप ट्रेस करताना इनसाइड द सेल आपण कसं जातोय, असं जातोय D to E बघा D to E. मग D to E, मग सेलच्या आतून आपण कसं जातोय निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, मग EMF काय असणार आहे पॉझिटिव्ह. सो Eचं साइन येणार पॉझिटिव्ह इज इक्वल टू 0. सॉल्व करा 10 आणि मायनस ना आत मल्टिप्लाय करूया, काय होणार मायनस 10I मायनस मायनस प्लस प्लस 10I1 मायनस आणि 10 मल्टिप्लाय करा मायनस 10I मायनस मायनस प्लस 10I1. पुन्हा मायनस ना आणि 10 मल्टिप्लाय करा मायनस 10I मायनस 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 प्लस 10I2 प्लस E इज इक्वल टू 0. आता
मायनस 10i मायनस 10i आणि मायनस 10i. इट बिकम्स मायनस 30i. 10i1 प्लस 20i1. आता i2 किती राहिले, 1 राहिला, प्लस 10i2 प्लस e इज इक्वल टू 0. आता e इज इक्वल टू ह्या सगळ्या टर्म RHSला पाठवा. मायनस 30i तिकडे गेल्यानंतर प्लस 30i, प्लस 20i1 तिकडे गेल्यानंतर मायनस 20i1 आणि 10i2 तिकडे गेल्यानंतर मायनस 10i2. सो e इज इक्वल टू आपल्याला काय मिळालं, 30i मायनस 20i1 आणि मायनस 10i2. ओके, हे जे आपले इक्वेशन मिळाले, इक्वेशनला आपण म्हणूया इक्वेशन नंबर 3. म्हणजे अशा तऱ्हेनं आपल्याला 3 इक्वेशन मिळाली, ह्या पहिल्या लूपसाठी, दुसऱ्या लूपसाठी आणि ह्या तिसऱ्या लूपसाठी. अशी किती इक्वेशन आपल्याला मिळाली, 3. तिन्ही इक्वेशन मी काय करतो आता एकाच ठिकाणी लिहून घेतो. हे पहिल्यांदा तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या आणि पुढचं कॅल्क्युलेशन आपण ह्याच्यानंतर करूया. ओके ओके आता ही 3 इक्वेशन्स आपल्याला आत्ता मिळाली होती, पहिल्या लूपसाठी, दुसऱ्या लूपसाठी आणि तिसऱ्या लूपसाठी, आफ्टर अप्लाइंग किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. ठीक आहे. आता ह्या 3 इक्वेशनचा यूज करून आपण काय करायचं, पहिल्यांदा ह्या 2 इक्वेशनचा यूज करून आपण i1 आणि i2 ची व्हॅल्यू फाइंड करूया आणि ती व्हॅल्यू ह्या ठिकाणी बघा पुट करू आपण. i1 आणि i2 ची व्हॅल्यू ह्या ठिकाणी पुट करू आणि ऑटोमॅटिकली हळूहळू आपल्याला काय मिळणार आहे, इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स. तो कसा मिळणार हे तुम्हाला मी पुढे सांगतो. सध्या आपलं टार्गेट काय की इक्वेशन 3 मध्ये आपल्याला i1 आणि i2 ची व्हॅल्यू पुट करायची आणि i1 आणि i2 ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपण इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 चा यूज करणार. आता खाली पुढे काय लिहितो मी, फ्रॉम इक्वेशन 1 मला i2 ची व्हॅल्यू काय मिळेल, तर मी 2i आणि मायनस 4i1 RHSला पाठवतो. मग मला i2 काय मिळेल मला सांगा, i2 इज इक्वल टू हा तिकडे गेल्यानंतर प्लस होणार म्हणजे किती झाला 4i1 आणि 2i तिकडे गेल्यानंतर मायनस होणार मायनस 2i. आता ह्याला आपण म्हणूया इक्वेशन नंबर 4 आणि ही जी i2 ची व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपण पुट इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये आपण काय करू, ती व्हॅल्यू पुट करू. ओके, ही i2 ची व्हॅल्यू बघा ह्या ठिकाणी. मग इक्वेशन 2 काय होणार, i प्लस i1 मायनस 4i2. i2 किती आहे, 4i1 मायनस 2i इज इक्वल टू 0. i प्लस i1 मायनस 4 इंटू 4 16i1 मायनस मायनस प्लस 4 इंटू 2 8i इज इक्वल टू 0. सो वी गेट i plus 8i 9i, i1 minus 16i1 minus 15i1 is equal to 0. That is we get minus 15i1 RHSला पाठवा. So 9i is equal to 15i1. आता आपल्याला कोणाची व्हॅल्यू पाहिजे, i1 ची. मग i1 ची व्हॅल्यू किती मिळणार, 15 ने डिवाइड करा तर 9/15i. दॅट इज 3 जर आपण भाग घालवला तर किती येणार, 3 त्रिक 9 म्हणजे 3i/5. इक्वेशन नंबर 5. ही तुम्हाला कोणाची व्हॅल्यू मिळाली, i1 ची. ठीक आहे, i1 ची व्हॅल्यू मिळाली. ओके, आता आपल्याला पाहिजे i2 ची व्हॅल्यू. मग i2 ची व्हॅल्यू कशी फाइंड करूया, तर ही जी i1 ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली ती आपण इक्वेशन 4 मध्ये पुट करू. ओके, ह्या ठिकाणी म्हणजे आपल्याला ऑटोमॅटिकली i2 ची व्हॅल्यू मिळेल. मग पुट इन इक्वेशन 4. सो इक्वेशन 4 बिकम्स i2 इज इक्वल टू 4i1. i1 किती आहे, 3i/5 मायनस 2i. सो i2 इज इक्वल टू 4 3 जार 12i/5 मायनस 2i. ह्या ठिकाणी आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. इथं अपॉन किती असणार आहे, 1. सो काय होणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 इंटू 12i मायनस 5 इंटू 2i 10i/5. So we get i2 is equal to 12i minus 10i, that is 2i/5. ह्याला आपण म्हणू इक्वेशन नंबर 6. म्हणजे अशा तऱ्हेनं आपल्याला i1 ची व्हॅल्यू मिळाली, i2 ची व्हॅल्यू मिळाली. आता ह्या दोन्ही व्हॅल्यूज आपण कुठं पुट करायच्या, इक्वेशन नंबर 3 मध्ये. हे तुम्ही लिहून घ्या. आता बोर्डवरती जागा नाही, तुम्ही पहिल्यांदा हे नोट डाऊन करून घ्या. हे मी पुसून टाकतो. नंतर आपण ह्या दोन्ही व्हॅल्यू इक्वेशन 3 मध्ये पुट करूया. म्हणजे तुम्हाला ई ची व्हॅल्यू मिळेल. कोणाची मिळेल, ई ची व्हॅल्यू. ठीक आहे, ओके ओके. अशा तऱ्हेनं आपल्याला i1 आणि i2 ची व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. आता पुट करूया इक्वेशन 3 मध्ये. पुट इन इक्वेशन 3. आता इक्वेशन 3 काय होईल, ई इज इक्वल टू 30i मायनस
20i1, i1 किती आहे 3i/5, 3i/5 मायनस 10i2, i2 किती आहे 2i/5. सो E इज इक्वल टू 30i मायनस 5 डिवाइड करा, 5 × 20, 4 3 12, 12i मायनस अगेन 5 डिवाइड करा, 5 2 10 म्हणजे 2 2 × 2i 4i. सो वी गेट E इज इक्वल टू 30i मायनस 12i मायनस 4i. आता मायनस 12i मायनस 4i मायनस 16i. सो 30i मायनस 16i. E इज इक्वल टू 30i मायनस 16i. हे किती येणार 14i. हे आपल्याला ईचं इक्वेशन मिळालं. E इज इक्वल टू 14i. आता आपण काय म्हणलं, आपल्याला शोधायचं काय, आपल्याला ईची व्हॅल्यू नाही विचारलेली, आपल्याला विचारले ई आणि सी ह्या दोन पॉईंटच्या अक्रॉसचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स जो आपल्याला माहीत नाही. हे जेवढे तुम्हाला रेजिस्टन्स दिलेत 1 2 3 4 5 6 7 ह्या सगळ्यांचा काय पाहिजे आपल्याला इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स. आता किती आहे इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स तेच आपल्याला फाइंड करायचं आहे. मी काय म्हणतो मग, कन्सिडर कॅपिटल R इज इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स बिटवीन पॉइंट्स E अँड C. E आणि C ह्या दोन पॉईंटच्या अक्रॉसचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स आपण किती मानला, कॅपिटल R मानला. आपल्याला माहित नाही किती आहे म्हणून आपण तो कॅपिटल R मानून चालूया. ठीक आहे. जर इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स E आणि C च्या अक्रॉस कॅपिटल R असेल तर अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ, तर ओहम्स लॉ काय सांगतो, E इज इक्वल टू I इंटू R इक्विव्हॅलंट. आता R इक्विव्हॅलंट किती आहे तर R आपण मानलाय, मग E इज इक्वल टू IR. हा झाला ओहम्स लॉ, ओहम्स लॉ नुसार. आता हे इक्वेशन जर ह्या इक्वेशन वर कम्पेअर केलं तर बघा E इज इक्वल टू IR आणि हा किती आहे 14i. आता E इज इक्वल टू 14i मी कसं लिहितो I इंटू 14, I इंटू 14. आता बघा E इज इक्वल टू I इंटू 14, E इज इक्वल टू I इंटू R. म्हणजे तुम्ही ही दोन्ही इक्वेशन कम्पेअर केली तर तुम्हाला ऑटोमॅटिकली कोणाची व्हॅल्यू मिळणार आहे, कॅपिटल R ची, आणि ती किती असणार आहे 14 ओहम. सो दिस इज द फायनल आन्सर. सो 14 ओहम इज ए इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स बिटवीन पॉइंट E अँड पॉइंट C ऑफ ए गिवन सर्किट. लक्षात आलं? ठीक आहे. आणि पुस्तकामध्ये पण हेच आन्सर आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही थोडक्यात काय करायचं, E इज इक्वल टू 14i हे इक्वेशन ओहम्स लॉ बरोबर कम्पेअर करायचं. E इज इक्वल टू IR. हिथं I आहे, हिथं पण I आहे, मग R ची व्हॅल्यू किती असणार आहे ऑटोमॅटिकली 14 ओहम. आणि R ला आपण काय मानलंय ह्या कॅपिटल R ला, तर इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स बिटवीन E अँड C जो आपल्याला विचारलाय क्वेश्चन मध्ये. ओके, ठीक आहे. लास्ट क्वेश्चन आता बघूया आपण, क्वेश्चन नंबर 20. नेक्स्ट एक्झाम्पल, क्वेश्चन नंबर 20, शेवटचा क्वेश्चन. काय दिलाय वाचा. ए व्होल्ट मीटर हॅज रेजिस्टन्स ऑफ 100 ओहम. व्होल्ट मीटरचा आपल्याला काय दिलाय रेजिस्टन्स, किती दिलाय 100 ओहम. पुढे काय सांगितलंय, व्हॉट विल बी इट्स रीडिंग व्हेन इट इज कनेक्टेड अक्रॉस ए सेल ऑफ EMF 2 व्होल्ट. एका सेलचा काय दिलाय EMF 2 व्होल्ट, आणि आपल्याला काय सांगितलंय हा जो व्होल्ट मीटर आहे तो त्या सेलच्या अक्रॉस आपण काय केला, कनेक्ट केला. ओके, ह्या ठिकाणी काय असणार आहे सेल. ओके, आणि त्या सेलचा EMF किती आहे 2 व्होल्ट. अजून काय सांगितलंय, अँड इंटरनल रेजिस्टन्स 20 ओहम. आणि ह्या सेलचा काय दिला आपल्याला इंटरनल रेजिस्टन्स किती आहे 20 ओहम. तुम्हाला समजलं असेल, आपण ह्याच्या अगोदर 12 नंबरचं जे एक्झाम्पल घेतलं होतं ते 12 नंबरचं आणि हे 20 नंबरचं दोन्ही एक्झाम्पल सेम आहेत. व्होल्ट मीटरचा काय दिलाय रेजिस्टन्स, ह्या व्होल्ट मीटरचा रेजिस्टन्स किती आहे 100 ओहम. व्हॉट विल बी इट्स रिडिंग. आता व्होल्ट मीटरचं रिडिंग विचारले. आता व्होल्ट मीटर काय मेजर करतो, व्होल्टेज. मग आपल्याला विचारलंय व्होल्टेज कधी, व्हेन इट इज कनेक्टेड. हा व्होल्ट मीटर आपण काय करणार, कनेक्ट करणार अक्रॉस द सेल ऑफ EMF 2 व्होल्ट अँड इंटरनल रेजिस्टन्स 20 ओहम. इंटरनल रेजिस्टन्स किती आहे 20 ओहम. ठीक आहे. करंट कसा फ्लो होणार, बॅटरीच्या पॉझिटिव्ह कडून बॅटरीच्या निगेटिव्हला. आणि अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ करंटचा फॉर्म्युला काय, EMF अपॉन R इक्विव्हॅलंट. मग EMF E अपॉन R इक्विव्हॅलंट म्हणजे काय, व्होल्ट मीटरचा रेजिस्टन्स आणि इंटरनल रेजिस्टन्स ह्या दोघांचा इक्विव्हॅलंट, दोघं सिरीजमध्ये आहेत. मग इक्विव्हॅलंट काय येणार R1 प्लस R2 म्हणजे R प्लस स्मॉल r. ठीक आहे. आता
व्होल्टमीटरचं आपल्याला विचारलं रीडिंग म्हणजे व्होल्टेज विचारले आणि व्होल्टेज काढण्याचा फॉर्म्युला ओहम्स लॉ व्ही इज इक्वल टू आय आर. व्ही इज इक्वल टू आय किती आहे ई अपॉन आर प्लस आर. किंवा ह्या ठिकाणी तुम्ही काय करा तर आयची व्हॅल्यू सेपरेटली फाइंड करा. इथं ईची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, कॅपिटल आर माहिती आहे, स्मॉल आर माहिती आहे आणि ती आयची व्हॅल्यू डायरेक्टली पुट करा, काही अडचण नाही. आणि कॅपिटल आर ओके ई किती आहे 2 अपॉन कॅपिटल आर किती आहे 100, स्मॉल आर किती आहे 20 इंटू कॅपिटल आर अगेन 100. हे किती होणार 100 इंटू 2 200 अपॉन 100 प्लस 20 120. 0ला 0 कॅन्सल. आपण इथं किती येणार 2 भाग घालवा बरोबर ना. ओके 3 भाग घालवा 3 1 3 3 सक 18 1.66 व्होल्ट. हे झालं तुमच्या व्होल्टमीटरनं दाखवलेलं रीडिंग. तुमचा व्होल्टमीटर किती रीडिंग दाखवणार 1.66 व्होल्ट. लक्षात आलं. किंवा डायरेक्टली आपण इथं करंटची व्हॅल्यू जर फाइंड केली तर किती येणार ई किती दिला तुम्हाला 2 अपॉन कॅपिटल आर 100 प्लस स्मॉल आर 20 दॅट इज 2 अपॉन 120 बरोबर ना. जे किती येणार 1/60. मग ह्या ठिकाणी काय करा आयची व्हॅल्यू पुट करा 1/60 आणि कॅपिटल आर किती पुट करणार 100. हे उत्तर किती आलं 10/6. बघा तेवढं झालं 10/6 म्हणजेच 5/3 म्हणजेच 1.66 व्होल्ट. कुठल्याही मेथडनं करा ॲन्सर सेम येणार. ओके ठीक आहे थँक्यू. आता आपण क्वेश्चन फर्स्ट स्टार्ट करूया. चूज द करेक्ट ऑप्शन. ह्याच्यामध्ये तुम्हाला एक क्वेश्चन दिला असेल आणि त्याच्या खाली 4 ऑप्शन असतील. ठीक आहे. त्या क्वेश्चन नंबर 1 मधला पहिला बघूया आपण. किर्चॉफ्स फर्स्ट लॉ दॅट इज समेशन आय इज इक्वल टू 0 ॲट ए जंक्शन डील्स विथ द कन्झर्वेशन ऑफ. आता किर्चॉफ्स फर्स्ट लॉ ज्याला आपण किर्चॉफ्स करंट लॉ किंवा जंक्शन लॉ सुद्धा म्हणतो त्या लॉनुसार अल्जेब्रिक सम ऑफ ऑल इलेक्ट्रिक करंट ॲट एनी जंक्शन इज ऑलवेज इक्वल टू 0. हे आपल्याला माहिती आहे. जर मी जंक्शन घेतला आणि टोटल मी 5 ब्रँच घेणार 3 ब्रँचमधून करंट कसा फ्लो होतोय टुवर्ड्स द जंक्शन आणि 2 ब्रँचमधून करंट कसा फ्लो होतोय तर अवे फ्रॉम द जंक्शन. मग हा करंट आहे I1 I2 I3 आणि जाणारा करंट आहे I4 आणि I5. तर साइन कन्व्हेन्शननुसार इनकमिंग करंट हा पॉझिटिव्ह असतो, आउटगोईंग करंट हा निगेटिव्ह असतो. सो काय होणार I1 प्लस I2 प्लस I3 मायनस I4 minus I5 is equal to 0. That is I1 plus I2 plus I3 is equal to I4 plus I5. This is the total current flowing towards the junction. This is total current flowing away from the junction. म्हणजे incoming current is equal to outgoing current. But we know that current is rate of flow of charge. जर current flowing towards the junction is equal to current flowing away from the junction असेल तर काय असणार आहे टोटल चार्ज फ्लोविंग टुवर्ड द जंक्शन इज इक्वल टू टोटल चार्ज फ्लोविंग अवे फ्रॉम द जंक्शन. जेवढा चार्ज टुवर्ड द जंक्शन फ्लो होणार तेवढाच चार्ज जंक्शनपासून अवे म्हणजे अवे फ्रॉम द जंक्शन फ्लो होणार. ह्याचा अर्थ काय असणार आहे तर किर्चॉफ्स फर्स्ट लॉ डील्स विथ द कन्झर्वेशन ऑफ चार्ज दॅट इज ऑप्शन ए. म्हणजे ह्या ठिकाणी चार्ज कन्झर्व आहे म्हणजे चार्ज कॉन्स्टंट आहे. जेवढा चार्ज टुवर्ड द जंक्शन फ्लो होतो तेवढाच चार्ज अवे फ्रॉम द जंक्शन फ्लो होतो. समजा आपण म्हणूया की ह्या 3 ब्रँचेसमधून 10 कुलम चार्ज टुवर्ड द जंक्शन फ्लो झाला तर ह्या 2 ब्रँचेसमधून 10 कुलम चार्ज अवे फ्रॉम द जंक्शन फ्लो होणार. दॅट इज ऑप्शन ए इज ए करेक्ट ऑप्शन. Second question, when the balance point is obtained in the potentiometer, a current is drawn from. आपल्याला काय सांगितलं पोटेन्शियोमीटरमध्ये ज्यावेळी तुम्हाला बॅलन्स पॉईंट मिळतो किंवा नल पॉईंट मिळतो त्यावेळी करंट कशातून फ्लो होतो ह्या दोन्ही सेलमधून फ्लो होतो का ह्या ऑक्झिलरी बॅटरीमुळे करंट फ्लो होतो. तर आपल्याला कन्सेप्ट माहिती आहे. आपल्याला इथं कुठला पॉईंट मिळाला त्यांनी सांगितलं तर बॅलन्स पॉईंट मिळाला. बॅलन्स पॉईंट मिळाला ह्याचा अर्थ काय की गॅलव्हॅनोमीटर शोज 0 डिफ्लेक्शन. म्हणजेच काय तर हे जे सर्किट आहे ह्या सर्किटमधून करंट फ्लो होत नाही. मग तो सेलमुळे पण करंट फ्लो होणार नाही आणि ह्या बॅटरीमुळे ऑक्झिलरी बॅटरीमुळे सुद्धा करंट फ्लो होणार नाही. सो करेक्ट ऑप्शन इज ए डी नायदर सेल नॉर ऑक्झिलरी बॅटरी. लक्षात आलं. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. थर्ड क्वेश्चन, in the following circuit diagram an infinite series
ऑफ रेजिस्टन्सेस इज शोन इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स बिटवीन पॉईंट्स ए अँड बी इज. हे तुम्हाला सर्किट दिलेलं आहे क्वेश्चनमध्ये आणि तुम्हाला ए आणि बीच्या अक्रॉस काय विचारलं आहे, इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स. सो वी हॅव टू फाइंड आउट आर ए बी. ओके, आता हे सर्किट काय सांगितलं तुम्हाला, कुठंपर्यंत आहे, टू इन्फायनाईट पर्यंत आहे. ओके, म्हणजे हे जर तुम्ही व्यवस्थित सर्किट बघितलं तर 1 ओहम 2 ओहम पुन्हा 1 ओहम आणि 2 ओहम, म्हणजे प्रत्येक वेळी हे नेटवर्क काय झाले, रिपीट झाले. ओके, आपण आता काय करूया, ए आणि बीच्या अक्रॉसचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स फाइंड करण्यासाठी आपण मला सांगा, इथून पुढचं जे सर्किट आहे कुठंपर्यंतचं, इन्फायनाईटचं सर्किट आहे, त्याचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स आपण किती मानू, 1 ओहम मानूया. कारण काय झाले मला सांगा, 1 ओहम 2 ओहम 1 ओहम 2 ओहम, म्हणजे इथून पुढे सर्किट तुमचं काय झालंय, नेटवर्क काय झालंय, रिपीट झाले. मग हा पूर्ण जो रेजिस्टन्स आहे इन्फायनाईट पर्यंत त्याला मी किती मानलं, 1 ओहम मानलं. आता मला सांगा सर्किट डायग्राम तुम्हाला कशी मिळणार, हा 1 ओहम ॲज इट इज, हा 2 ओहम ॲज इट इज, ए बी, आणि इथून पुढचं जे नेटवर्क आहे त्याचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स मी किती मानलाय, 1 ओहम. सो दिस इज 1 ओहम. ओके, ह्या 2 पॉईंटला आपण नाव देऊया पी क्यू. ओके, आता एक गोष्ट तुम्हाला समजली असेल, हा 2 ओहम आणि हा 1 ओहम हे एकमेकांना कसे आहेत, पॅरलल आहेत. मग ह्या दोघांचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स पहिल्यांदा फाइंड करूया. ठीक आहे, आणि त्या इक्विव्हॅलंट रेजिस्टन्सला मी म्हणतो आर पी, पी फॉर पॅरलल, कारण 2 ओहम आणि 1 ओहम एकमेकांना कसे आहेत, पॅरलल. मग पॅरललमध्ये इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स कसं फाइंड करतो, 2 रेजिस्टन्सचं मल्टिप्लिकेशन, दॅट इज 2 × x 2x अपॉन दोघांची ॲडिशन, सम. सो हा झाला ह्या दोघांचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स. आणि ह्या इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स आर पी बरोबर हा कसा आहे, सिरीजमध्ये आहे. त्यामुळे पुन्हा ही डायग्रॅम आपली कशी चेंज होणार मला सांगा, हा 1 ओहम आणि त्याच्याबरोबर हा रेजिस्टन्स म्हणजे काय, आर पी, हा किती आहे, 2x अपॉन 2 + x, हा काय झाला, सिरीजमध्ये. लक्षात आलं. आता ह्या दोघांचा इक्विव्हॅलंट किती येईल, त्याला आपण म्हणूया आर ए बी. किती येणार, 1 ओहम आणि हा रेजिस्टन्स हे एकमेकांना कसे आहेत, सिरीजमध्ये. सिरीजचा फॉर्म्युला काय असतो, R1 + R2, म्हणजे 1 + 2x अपॉन 2 + x. लक्षात आलं. ओके, हे सिंपल आहे. आता इथून पुढचा कन्सेप्ट महत्त्वाचा आहे. मला सांगा, आपण काय केलं, इथून पुढच्या नेटवर्कचा जो रेजिस्टन्स आहे इन्फायनाईट पर्यंतचा त्याला काय मानलं, 1 ओहम मानलं. पण मला सांगा, हा जो 1 ओहमचा रेजिस्टन्स आहे त्याच्यामध्ये जर मी हे 2 रेजिस्टन्स जर ॲड केले किंवा हे नेटवर्क जर ॲड केलं तर ह्या 1 ओहममध्ये काही चेंज होणार नाही, कारण हे नेटवर्क इथून कुठपर्यंत आहे, इन्फायनाईट पर्यंत आहे. बरोबर, म्हणजे हे नेटवर्क रिपीट झाले ना, आणि असं कुठपर्यंत आहे, इन्फायनाईट पर्यंत आहे. त्याच्यामध्ये हे 2 रेजिस्टन्स जर ॲड केले तर त्या 1 ओहममध्ये काही चेंज होणार नाही. त्यामुळे ए आणि बीच्या अक्रॉसचा टोटल रेजिस्टन्स मी किती मानू शकतो इथं, आर ए बी इज 1 ओहम. लक्षात आलं. ठीक आहे, मग इथं आर ए बीची व्हॅल्यू काय पुट करा, 1 ओहम. सो x इज इक्वल टू 1 + 2x अपॉन 2 + x. ओके, आता हे सॉल्व करूया. x इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 2 + x + 2x अपॉन 2 + x. 2 + x ने इकडे मल्टिप्लाय करा, 2x + x × x x² इज इक्वल टू 2 + 2x + x 3x. आता काय होणार, हा 2x तिकडे पाठवा, मग काय होणार, x² इज इक्वल टू 2 + 3x - 2x दॅट इज x. पुन्हा ह्यांना इकडे घ्या, x² - x - 2 इज इक्वल टू 0. आणि हे सॉल्व केल्यानंतर तुम्हाला एक्सच्या 2 व्हॅल्यू मिळणार, x - 2 x + 1 इज इक्वल टू 0. मला सांगा मग एक्सच्या किती व्हॅल्यू मिळाल्या, x इज इक्वल टू 2 और x इज इक्वल टू -1. पण आपल्याला माहिती आहे रेजिस्टन्स हा कधीही निगेटिव्ह नसतो, तो नेहमी कसा असतो, पॉझिटिव्ह. सो करेक्ट ऑप्शन इज x इज इक्वल टू 2 ओहम. म्हणजे ऑप्शन कुठला असणार आहे, ऑप्शन सी इज ए करेक्ट ऑप्शन. ऑप्शन सी. क्वेश्चन नंबर 4. 4 रेजिस्टन्सेस 10 ओहम 10 ओहम 10 ओहम अँड 15 ओहम फॉर्म ए व्हिस्टॉन्स नेटवर्क. आपल्याला किती रेजिस्टन्स सांगितलेले आहेत, तर टोटल 4 रेजिस्टन्सेस आपल्याला दिलेले आहेत. ओके, आणि त्या चौघांनी काय तयार केले, व्हिस्टॉन्स नेटवर्क.
ठीक आहे. हा किती सांगितला आहे 10 ओहम. हा पण किती आहे 10 ओहम. तिसरा पण किती सांगितलं आपल्याला 10 ओहम. आणि चौथा किती सांगितलं आहे 15 ओहम. ओके. फॉर ए व्हीटस्टोन नेटवर्क व्हॉट शंट इज रिक्वायर्ड अक्रॉस 15 ओहम रेजिस्टर. हा 15 ओहम रेजिस्टर आहे, त्याच्या अक्रॉस तुम्ही किती व्हॅल्यूचा शंट रेजिस्टन्स, शंट म्हणजे पॅरलल रेजिस्टन्स कनेक्ट करणार. कशासाठी टू बॅलन्स द ब्रिज, ब्रिज बॅलन्स करण्यासाठी ह्या 15 ओहमच्या अक्रॉस तुम्ही किती ओहमचा रेजिस्टन्स कनेक्ट कराल. ह्याचा अर्थ इनिशियल स्टेजला हे नेटवर्क बॅलन्स नाही. चेक करा बॅलन्सिंग कंडिशन काय असते. R1/R2 म्हणजे 10/10 इज इक्वल टू 10/15. हे 10 ला 10 कॅन्सल. 1 इज इक्वल टू 2/3. मग हे नेटवर्क बॅलन्स आहे का, तर बॅलन्स नाही. ह्याचा अर्थ हे नेटवर्क जर तुम्हाला बॅलन्स करायचं असेल तर तुम्हाला काय विचारलंय, हा जो 15 ओहमचा रेजिस्टर आहे ह्याच्या अक्रॉस तुम्हाला किती व्हॅल्यूचा रेजिस्टन्स कनेक्ट करावा लागेल. आता आपण काय मानू, ह्या 15 ओहमच्या अक्रॉस आपण X ओहमचा रेजिस्टन्स कनेक्ट केला. आता हा X ओहमचा रेजिस्टन्स कनेक्ट केल्यानंतर हे नेटवर्क काय झालं, बॅलन्स झालं. मग अगेन बॅलन्सिंग कंडिशन 10/10 इज इक्वल टू 10 आता 15 आणि Xचा काय घ्यायचा इक्विव्हॅलंट. आता हे दोघे एकमेकांना कसे कनेक्ट केलेत पॅरलल, आणि पॅरलचा इक्विव्हॅलंट काय असतो 15x/15 + x. हा पुढे जाणार न्यूमरेटरला. सो 10 × 15 + x/15x. 15x इकडे घ्या. सो 15x इज इक्वल टू 10 × 10 ने मल्टिप्लाय करा 150 + 10x. 10x इकडे घ्या. 15x मधून मायनस होईल. सो 5x इज इक्वल टू 150. सो वी गेट x इज इक्वल टू 30 ओहम. म्हणजे सुरुवातीला नेटवर्क बॅलन्स नव्हतं, पण 15 ओहमला जर तुम्ही X ओहम रेजिस्टन्स ज्याची व्हॅल्यू किती आहे 30 ओहम जर तुम्ही पॅरलल कनेक्ट केला तर हे नेटवर्क काय होणार, आता बॅलन्स होणार. ओके. सो ऑप्शन डी इज ए करेक्ट ऑप्शन. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 5. ए सर्क्युलर लूप हॅज रेजिस्टन्स ऑफ 40 ओहम. एक सर्क्युलर लूप घेतला आपण आणि ह्या पूर्ण सर्क्युलर लूपचा रेजिस्टन्स किती आहे 40 ओहम. पुढं 2 पॉइंट्स P and Q ऑफ द लूप विच आर 1/4 ऑफ द सर्कम्फरन्स. आता आपल्याला 2 पॉईंट सिलेक्ट करायला सांगितले P आणि Q विच आर 1/4. 1/4 म्हणजे 1/4. समजा आपण ह्या लूपचा 1/4 पार्ट पाहिजे आपल्याला. मग समजा हा P असेल आणि हा Q असेल, तर हा PQ एवढा काय झाला 1/4 म्हणजे 1/4 पार्ट झाला. बघा मग टोटल किती 4 भाग केले आपण, याचे किती भाग केले आपण ह्या लूपचे 4. 1 2 3 आणि 4. त्यातला आपण किती सिलेक्ट केला 1/4 म्हणजे चौथा पार्ट सिलेक्ट केला. आणि त्याच्या दोन्ही फर्स्ट पॉईंट P घेतला आणि सेकंड पॉईंट कुठला घेतला Q घेतला. आणि PQ हा या लूपचा बघा P पासून Q पर्यंत हा या लूपचा कितवा पार्ट आहे, तर 4th पार्ट आहे पूर्ण लूपचा. पुढं 1/4 ऑफ द सर्कम्फरन्स अपार्ट आर कनेक्टेड टू 24 व्होल्ट बॅटरी. आणि ह्या 2 पॉईंटच्या अक्रॉस आपण काय कनेक्ट केली, एक बॅटरी 24 व्होल्टची बॅटरी. पुढं हॅव्हिंग इंटरनल रेजिस्टन्स 0.5 ओहम. आणि ह्या बॅटरीचा आपल्याला काय सांगितलं आहे इंटरनल रेजिस्टन्स 0.5 ओहम. पुढं व्हॉट इज द करंट फ्लोविंग थ्रू द बॅटरी. तर ह्या बॅटरीमुळं किती करंट फ्लो होईल हे आपल्याला विचारलं आहे. लक्षात आलं. तर मला सांगा टोटल लूपचा रेजिस्टन्स किती आहे 40 ओहम. ओके. आणि PQ हा त्या लूपचा कितवा पार्ट आहे, चौथा पार्ट आहे. तर मला सांगा PQचा रेजिस्टन्स किती असेल, तर ह्या 40 ओहमचे 4 भाग करा 10 ओहम 10 ओहम 10 ओहम आणि 10 ओहम. बरोबर. मग हा कितवा पार्ट आहे 1/4 म्हणजे 1/4 म्हणजे चौथा पार्ट आहे. त्यामुळे PQचा रेजिस्टन्स असणार आहे 10 ओहम आणि रिमेनिंग जो लूप राहतोय त्याचा रेजिस्टन्स ऑब्विसली किती असणार आहे 30 ओहम. हे तुम्हाला समजलं. आता हा 10 ओहम आणि 30 ओहम एकमेकांना कसे कनेक्ट केलेत पॅरलल. सो वी गेट RP इज इक्वल टू 30 × 10/30 + 10. सो RPची व्हॅल्यू आपल्याला मिळणार 300/40 दॅट इज
7.5 ओहम. ही झाली हे दोन रेजिस्टन्स जे आहेत 10 आणि 30ची त्यांचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स. लक्षात आलं. मग इथे इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स किती आला 7.5 ओहम. आता आपल्याला विचारलं एक करंट. मग करंटचा फॉर्म्युला काय असतो E अपॉन आर इक्विव्हॅलंट. सो I इज इक्वल टू ई किती आहे 24 आणि आर इक्विव्हॅलंट म्हणजे कोण असणार आहे मला सांगा. ह्या 10 ओहम आणि 30 ओहमचा इक्विव्हॅलंट किती आला 7.5 आणि त्या 7.5 ला हा स्मॉल आर कसा कनेक्ट केला आहे सिरीजमध्ये. त्यामुळे 7.5 प्लस 0.5 कारण हे दोघं सिरीजमध्ये आहेत ना. सिरीजचा फॉर्म्युला असतो R1 प्लस R2. सो 7.5 प्लस 0.5 सो वी गेट 8 and 24 upon 8 is 3. So 3 ampere is total current flowing due to this battery. Okay, next example. So option ह्याचा असणार आहे option D is a correct option. Last MCQ number 6. To find the resistance of gold bangle, एक गोल्डची बँगल म्हणजे बांगडी आहे. टू डायमेट्रिकली अपोजिट पॉइंट्स ऑफ द बँगल आर कनेक्टेड टू द टू टर्मिनल्स ऑफ द लेफ्ट गॅप ऑफ द मीटर ब्रिज. आता मीटर ब्रिज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ही वायर AC जी लेंथ असते 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. हा लेफ्ट गॅप आणि हा राईट गॅप. आणि आपल्याला काय सांगितलंय लेफ्ट गॅपमध्ये आपण काय करणार ही जी बँगल आहे ह्या बँगलचे दोन डायमेट्रिकली अपोजिट पॉइंट्स लेफ्ट गॅपच्या टू एंडला आपण कनेक्ट केले. बरोबर. पुन्हा एकदा टू फाइंड द रेजिस्टन्स ऑफ ए गोल्ड बँगल आणि ह्या पूर्ण गोल्ड बँगलचा आपल्याला काय पाहिजे रेजिस्टन्स पाहिजे. ठीक आहे. ह्या गोल्ड बँगलचा आपल्याला काय पाहिजे रेजिस्टन्स. त्यासाठी आपण काय केलं टू डायमेट्रिकली अपोजिट पॉइंट्स ऑफ द बँगल. टू डायमेट्रिकली अपोजिट पॉइंट्स ऑफ ए बँगल आर कनेक्टेड टू द टू टर्मिनल्स ऑफ द लेफ्ट गॅप. आणि हे दोन्ही डायमेट्रिकली अपोजिट पॉइंट लेफ्ट गॅपच्या दोन एंडला आपण काय केले कनेक्ट केले. पुढं ए रेजिस्टन्स ऑफ 4 ओहम इज इंट्रोड्युस्ड इन द राईट गॅप. राईट गॅपमध्ये आपण किती ओहमचा रेजिस्टन्स घेतला 4 ओहमचा. व्हॉट इज द रेजिस्टन्स ऑफ द बँगल इफ द नल पॉइंट इज ॲट 20 सेंटीमीटर फ्रॉम द लेफ्ट एंड. आता इथं एक जॉकी असणार आहे, इथं गॅलॉमीटर असणार आहे आणि इथं जॉकी आणि तुम्हाला इथं नल पॉईंट मिळाला आणि ह्या नल पॉईंटला P म्हणूया आणि तो लेफ्ट एंडपासून किती डिस्टन्सवर मिळाला 20 सेंटीमीटरवर. मग हे डिस्टन्स ऑब्वियसली किती असणार आहे 80 सेंटीमीटर कारण टोटल डिस्टन्स आहे 100 सेंटीमीटर. लक्षात आलं. आता मीटर ब्रिज हे आपल्याला थेरीला झालेलं आहे. तर आपल्याला बॅलन्सिंग कंडिशन माहिती आहे मीटर ब्रिजची आपल्याला काय मिळाली होती x अपॉन R इज इक्वल टू L1 अपॉन L2 आणि x म्हणजे काय असणार आहे हा लेफ्ट गॅपमध्ये जो रेजिस्टन्स आहे तो इथं आपण पुट करतो ज्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. आणि R म्हणजे काय राईट गॅपचा रेजिस्टन्स जो इथं किती दिला आपल्याला 4 ओहम. तो डायरेक्ट मी इथं 4 पुट करतो. ओके. सो x अपॉन 4 इज इक्वल टू L1 किती आहे 20. L1चा अर्थ काय तर त्या नल पॉईंटचं लेफ्ट एंडपासूनचं डिस्टन्स. सो 20 तर हे किती असणार आहे त्या पॉईंटचं राईट एंडपासून डिस्टन्स 80. सो x अपॉन 4 इज इक्वल टू 1 अपॉन 4. लक्षात आलं. आता x म्हणजे काय हा जो लेफ्ट गॅपमध्ये रेजिस्टन्स आहे त्याची व्हॅल्यू इथं पुट करायची. आता मला सांगा आपल्याला सांगितलं ह्या गोल्ड बँगलचे डायमेट्रिकली अपोजिट पॉईंट्स आपण कनेक्ट केले. ह्याचा अर्थ हा जो वरचा पोर्शन आहे तो त्याची लेंथ आणि ह्या खालच्या पोर्शनची लेंथ इक्वल असणार आहे. म्हणजे थोडक्यात ह्या पोर्शनचा रेजिस्टन्स आणि ह्या पोर्शनचा रेजिस्टन्स हे दोन्ही एकमेकांना पॅरलल कनेक्ट केलेत. मी जर ह्या पोर्शनचा रेजिस्टन्स कॅपिटल R मानला तर ह्या पोर्शनचा असणार कॅपिटल R म्हणजे कॅपिटल R आणि कॅपिटल R एकमेकांना पॅरलल. तर यांचा इक्विव्हॅलंट किती असणार आहे RP किती असणार आहे 2R अपॉन R इंटू R म्हणजे R स्क्वेअर अपॉन R प्लस R 2R दॅट इज R अपॉन 2. हा झाला पूर्ण ह्या बँगलचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स R/2. मग लेफ्ट गॅपमध्ये किती रेजिस्टन्स आहे R/2. सो एक्सची व्हॅल्यू आपण काय पुट करायची R/2 अपॉन 4 इज इक्वल टू 1/4. सर या 4ला 4 काय होईल कॅन्सल. सो वी गेट R/2 इज इक्वल टू 1. सो R इज इक्वल टू 2 ओहम. So this is the final answer. R is equal to 2 ohm. That is option A. Option